ओके. सो आपला टॉपिक आहे आजचा, हाऊ टू अर्न फर्स्ट 30K. तर मला सांगा, तुमच्यापैकी किती लोकांची 30K अर्न झालं ऑलरेडी? किती लोकांनी केलं आहे? आणखीन किती लोकांची फर्स्ट किंवा सेकंड अर्निंग झाली आहे? टाईप मी. किती लोकांची फर्स्ट अर्निंग, सेकंड अर्निंग झालेली आहे? आणखीन ज्यांची नाही झाली मला नो टाईप करा, किंवा एन. टाईप एन और नो. नो नो नो. नो. यस यस. नो. ठीक आहे. ऑलमोस्ट 70% लोकांचं नो आहे. ओके. चला, अगोदर मला सांगा, तुम्हाला जॉईन किती वेळ झाला, जॉईन करून? आणि अशी कोणती गोष्ट ज्यामुळे तुमची इन्कम नाही झाली? काय कारण आहे, किंवा ही प्रॉब्लेम आहे सर, ड्यू टू दिस रिझन मी अर्निंग नाही केली किंवा माझी अर्निंग नाही झाली. टाईप, फटाफट टाईप कर सरांनी. आणि बी इंटरॅक्टिव्ह. तुम्हाला प्रश्न करणार मी, मला रिप्लाय द्या सर्वांनी. असं काय कारण आहे? टाईप. किती वेळ झालाय तुम्हाला जॉईन करून? आणखीन अर्निंग झाली नाही ही तुम्हाला का वाटतं? असं म्हणजे त्याच्यामध्ये काय कारण असेल? लीड जनरेशन, क्लोजिंग येत नाही सर, मला बेसिक क्लिअर नाहीये, क्लोजिंग करता येत नाही, फॉलोअप घेत नाहीत, नाही मार्केटिंग करता येत नाही. सर्वांनी टाईप करा फटाफट एक वेळेस. सो त्या प्रकारे तुम्हाला सोल्युशन देणार ठिकाणी. आणि टर्न ऑन कॅमेराज गाईज, मला वाटत नाही की तुम्ही कॅमेरा का बंद ठेवलाय. का बंद ठेवलंय? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस? मी बंद करू कॅमेरा का माझा? क्लोजिंग अँड पर्सनली फॉलोअप. ओके. बाकी मी एकाचं किंवा दोघांचं समजू शकतो की कॅमेरा ऑन करू शकत नाही. ठीक आहे, मी पण बंद ठेवतो. ठीक आहे, मी पण आता असंच बोलणार. जो पण बाकी लोक कॅमेरा ऑन नाही करणार तोपर्यंत. चालेल का तुम्हाला सर्वांना? हे बघा, आपण ना बिझनेस मध्ये आहोत, थोडंसं प्रोफेशनल व्हायला शिका. आपण पुढे चालून लीडर्स होणार आहोत आपण, बरोबर ना? आपण आपल्या लोकांना गाईड करणार पुढे चालून. आपल्या टीम मध्ये पण 100 लोक येतील, त्यांना आपण शिकवणार. ठीक आहे. एक दोघ जण ट्रॅव्हलिंग करताय किंवा इतर काय ते करताय, इट्स ओके. बट जर पॉसिबल असेल ना, नेहमी समोर येण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा मी इनिशियल स्टेजला होतो, जेव्हा माझं लाईक 50K 30K नाही झालं, तेव्हा मी काय करायचो? मी एकही ट्रेनिंग मिस करायची नाही अगोदर, एकही ट्रेनिंग मिस नाही करायची. आणि ज्यामध्ये ते सांगितलं होतं ना, तुम्ही कॅमेरा ऑन करा, तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करा, ती ऍक्टिव्हिटी करा, त्यामध्ये नेहमी पहिल्या नंबरला असायचो मी. का? मला शौक होता? नाही ना. इट वॉज की मला करायचं आहे, राईट? यू ऑल आर लीडर्स, राईट? तुम्हाला सर्वांना काहीतरी करायचं आहे. मग तुम्हाला जस्ट काही एक मिनिट, इम्पॉर्टंट कॉल आहे. ठीक आहे, ज्यांची चॅट ऑन होत नाही, आय थिंक काहीतरी इश्यू आहे. बाकी लोकांना चॅट ऑन आहे. चॅट ऑन नाही तुम्हाला सर्वांना? नाही आहे का? ओ shit, 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 shit. असं का झालं?
चेक करा आता एकच परत. चेक करा गाईस. वन सेकंड. टाईप येस. झालं ना? ओके, डन 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 डन. ठीक आहे. मी म्हणतोय क्वेश्चन करतो, मला आन्सर येत नाही अजिबात. ठीक आहे. सो विदाउट डुईंग फर्दर अडो, लेट स्टार्ट द सेशन. तर हा टॉपिक आहे आपला आज, हाऊ टू मेक फर्स्ट 30K. तर मला सांगा अगोदर, किती लोकांना बेसिक क्लिअर आहे की आपला बिझनेस काय, किंवा आपण कोणते कोणते ऍक्टिव्हिटी करतो. किती लोक या ठिकाणी अफिलिएट मार्केटिंग साठी आलेले आहेत, किती लोक फ्रीलान्सिंग करणार आहेत. किती लोकांना आपला कॉन्सेप्ट क्लिअर आहे की सर मी या ठिकाणी हे शिकत आहे, मला हे काम करायचं किंवा मी हे करत आहे. कारण बरेच लोक नवीन आहेत ना. जर तुम्हाला माहितीच नाही आपलं काम काय किंवा आपण काय करतो अफिलिएट मार्केटिंग मध्ये, मग तेव्हा तुम्ही काम करणारच नाही ना. तुम्हाला किती जर मी रोडमॅप दिलो समजा, तर वेस्टच आहे ना. प्लीज लेट मी नो फर्स्ट रिक्वेस्ट, सर्वांनी टाईप करा. किती लोकांना आयडिया बेसिक की सर या ठिकाणी आपण लाईक रेफर करतो, प्रमोशन करतो, अर्निंग करतो, किंवा फ्रीलान्सिंग करतो सर. फ्रीलान्सिंग करतो, फ्रीलान्सिंग, एफिलिएट मार्केटिंग, एफिलिएट. ऑलमोस्ट 90% पीपल आर फ्रॉम एफिलिएट मार्केटिंग. ओके, गुड गुड. ठीक आहे. कारण स्पेशली सेशन पण त्यावरतीच आहे. ऍफिलिएट मार्केटिंग मध्ये काय होतं, फक्त एक लाईन म्हणजे मला शेअर करा लाईक काय करतो आपण ऍफिलिएट मार्केटिंग मध्ये. आय वॉन्ट टू चेक युअर नॉलेज की तुम्ही किती गोष्टीमध्ये क्लिअर आहात. ओके, रेफर अँड गुड. बाकी गेस थोडंसं इंट्रॅक्शन ठेवा. ओके. पॅकेज परचेस, कोर्स सेल करतो, डिजिटल प्रोडक्ट्स गिरासाठी हेल्प करतो, प्रमोट करून ऑन करतो, सेल करतो. ठीक आहे. म्हणजे ऑलमोस्ट सर्वांना क्लिअर आहे की आपण ऍफिलिएट मार्केटिंग मध्ये काय करतो. आपली कंपनी आहे, त्या कंपनीच्या मध्ये आपण ऍज अ डिस्ट्रीब्युटर काम करतो, आणि तो कोर्स आपण एका कस्टमरला देतो आपण, ज्यामध्ये आपल्याला कंपनी कमिशन देते. सर्व सोप्या भाषेमध्ये, बरोबर. आता यामध्ये आपण ऍक्टिव्हिटी करतो, जसं की समजा व्हॉट्सअपवरती झालं, इन्स्टावरती झालं, किंवा आपण थ्रेड्स यूज करतो, किंवा युट्यूब झालं. आपण यावरती आपली प्रोफाईल बिल्ड करण्यासाठी, किंवा आपली प्रेझेन्स दाखवण्यासाठी, किंवा लोकांना ट्रस्ट होऊ दे म्हणून काय ऍक्टिव्हिटी करतो. ठीक आहे. नाव लेट्स मूव टू द मेन टॉपिक. मला एक गोष्ट कन्फर्म करा सर्वांनी, किती लोकांना माझं स्क्रीन दिसतोय. एकच मिनिट. प्रयत्न करा सर्वांनी नोट बनवा. विदाऊट नोट स्क्रीनशॉट घेऊन फायदा नाही. कारण मला माहिती की आपण स्क्रीनशॉट किती वेळेस ओपन करून बघतो. ठीक आहे. गाइस कन्फर्म मी तुम्हा सर्वांना माझी स्क्रीन आता विजिबल आहे का? लेट मी नो. लेट मी नो. चला गुड. ठीक है. सो द टॉपिक इज क्लियर, हाऊ टू अर्न युअर फर्स्ट 30K. नाव आज आपण काय काय शिकणार आहोत. बेसिकली तुम्हाला आज या ठिकाणी मी 6 पॉइंट्स कव्हर करणार आहे. पहिला आहे माइंडसेट, दुसरा आहे आपलं डेली रुटीन, म्हणजे कोणते कोणते ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. त्यानंतर आहे स्किल्स रिक्वायर्ड. जर तुम्हाला 30K अर्न करायचे, किंवा अबोव 30K, किंवा तुम्हाला 1 लाख करायचं, किंवा तुम्हाला ऍफिलिएट मार्केटिंग मध्ये ग्रो करायचं, तर कोणते स्किल्स लागतील. त्यानंतर आहे कंटेंट क्रिएशन, म्हणजेच कंटेंट क्रिएशनच्या माध्यमाने आपण कशा प्रकारे आपला पर्सनल ब्रँड क्रिएट करणार, लोक आपल्यावरती इझिली ट्रस्ट करतील, कोणता कंटेंट टाकला पाहिजे. ओके. फॉलोअप सिस्टम, आणि त्यानंतर एक ओव्हरव्ह्यू शेवटला. फक्त एक मेन पॉईंट लिहून घ्या. माइंडसेट शिफ्ट, डेली रुटीन, स्किल्स रिक्वायर्ड, कंटेंट क्रिएशन, लीड मॅनेजमेंट अँड सेल्स, आणि फॉलोअप. एवढंच. ओके.
तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. हे महत्वाचं नाहीये, नेक्स्ट स्लाइड महत्वाची आहे, याच्या पुढे महत्वाचं आहे. ओके. सो बऱ्याच लोकांना माझी माहिती आहे की मी कोण आहे. ज्या लोकांना माहिती नसेल, माझं नाव सागर भरे आहे. मी एक मेकॅनिकल इंजिनियर, हिलिंग अँड मॅनिफेस्टेशन प्रॅक्टिशनर. मला इंडस्ट्रीमध्ये लाईक मोर दॅन 2.5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. आणि आतापर्यंत मी ॲफिलिएट इंडस्ट्रीमध्ये 8.9 लाख रुपये इन्कम केलेली आहे ॲफिलिएट इंडस्ट्रीमध्ये. आणि आपल्या कंपनीमध्ये मी या ठिकाणी 7.2 लाख केलेला आहे. आणि मी कन्सल्टेशन घेतो, मी हिलिंग पण शिकवतो लोकांना. ओके. अँड आय हॅव ट्रेन मोर दॅन लाईक 550 लोक या ठिकाणी. मी ही ओल्ड पीपीटी आहे. ओके, इग्नोर दिस. नाव आपला जो मेन कॉन्सेप्ट आहे तो आहे हा, मेन कॉन्सेप्ट आहे आपला माइंडसेट शिफ्ट. या ठिकाणी बरेच लोक चुकतात. ऑलमोस्ट 90% लोक ऍज अ बिगिनर लेवलला या ठिकाणी चुकतात. आता हे बघा, आपण कोणता बिझनेस बिल्ड करण्याच्या अगोदर, इन्कम करण्याच्या अगोदर, कोणता पण लाईफमध्ये स्टेप घेण्याच्या अगोदर ना, सर्वात महत्वाची एक स्टेप आहे पहिली, की आपण आपल्या माइंडवरती काम करतो, आपला माइंडसेट बिल्ड करतो. कारण कोणतीही गोष्ट अगोदर आपल्या माइंडमध्ये होते तयार, आफ्टर दॅट ती आपल्या रिअलिटीमध्ये येते. ठीक आहे. आता पहिला जो पॉइंट आहे या ठिकाणी आहे ओनरशिप थिंकिंग. आता हे काय बेसिकली, याचा अर्थ असा आहे की तुमचं इन्कम हे पूर्ण तुमच्या ऍक्शन्सवरती डिपेंड राहणार आहे, ना की स्पॉन्सर, ना की कंपनी. ओके. जर तुम्ही कारण दिले, तुम्ही एक्सक्यूज दिले, तर तुम्हाला रिझल्ट भेटणार नाहीत. ओके. तुम्ही तुमच्या टीमला गाईड करणार, इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. यू आर द सीईओ ऑफ युअर इन्कम. समजा तुम्ही काम चालू केलं आहे, तुम्हाला 1 महिना झालेला आहे, तुम्ही ऍक्शन्स घेत नाहीये, तुम्ही कंटेंट टाकत नाही किंवा तुम्ही मार्केटिंग करत नाहीये, तर मला सांगा इन्कम होईल का? नाही होणार, बरोबर. मग त्यासाठी सर्टन स्टेप्स असतात. बऱ्याच लोकांचं असं असतं की सुरुवातीला मी कोर्स केलाय, मी फक्त कोर्स भेटला नाही. ओनली कोर्स बघून चालत नाही ना. त्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, जे आपण शिकलो आहोत त्याला प्रॉपर इम्प्लिमेंट करायचं. आज तुम्हाला जर रिझल्ट आले, याचे कारण तुम्हीच असणार. रिझल्ट नाही आले, याचे कारण तुम्हीच असणार. तुमची टीम ग्रो केली, त्याचे कारण तुम्ही आहात, कारण तुम्ही त्यांना गाईड केलात. टीमने ग्रोथ नाही घेतली, कुठे ना कुठे त्यामध्ये आपला गॅप पडला. तर तात्पर्य हेच आहे की या बिझनेसमध्ये जे पण होईल ना, लीड येत नाही सर, फॉलोअप होत नाही किंवा क्लोजिंग होत नाही, हे आपली ओन रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर ही जबाबदारी किंवा ही प्रॉब्लेम कंपनीची असती किंवा आपल्या मेंटरची असती, तर मग दुसरे लोक का अर्निंग केले असते बरं? का लोक महिन्याला 10 लाख रुपये कमावले असते? बरोबर ना. का लोक 1 लाख रुपये, 2 लाख, 5 लाख केले असते बरं? तात्पर्य हेच आहे की आपण जे पण या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी असेल आपण स्वतः घेणार, दुसऱ्याला अजिबात ब्लेम करणार नाही. पहिला पॉइंट क्लिअर आहे. नाहीतर असं नको व्हायला की सर स्टार्ट केला आहे, मी कोर्स केला आहे, मला मेंटर शिकवतच नाही. तो तर ऍक्च्युली ब्लेमिंग गेम चालतं, पण खूप चालतं. ओके. दुसरा आहे प्रोसेस. प्रोसेस इज ऑलवेज ग्रेटर दॅन रिझल्ट. लक्षात ठेवा, तुम्ही काम करत आहात, 1 दिवस काम केलं, 2 दिवस काम केलं, डिमोटिवेशन आलं, सर लीड रिप्लाय नाही दिला, त्यांनी कॉल नाही उचललं किंवा त्यांचा रिस्पॉन्स नाही आला, असं होतं. अँड दिस इज अवर पार्ट. पण आपला जो प्रोसेस आहे, आपण डेली लीड जनरेशन करणार, कंटेंट टाकणार, मार्केटिंग करणार व्हॉट्सअपद्वारे, फॉलोअप घेणार, लोकांना नर्चर करणार, आपण ट्रेनिंग्स करणार. हे पूर्ण आपलं प्रोसेस आहे. इट इज ऑल अबाउट द प्रोसेस. हे आपलं सिस्टम बिल्ड केलेलं आहे. कारण यामध्ये तुम्ही जर प्रॉपरली कन्सिस्टंट होऊन काम केलं ना,
रिझल्ट येतात. रोजचं काम इज इक्वल टू महिन्याची कमाई. रोज काम करा, ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला लाईक 10 दिवस लागतील, 15 दिवस, तुम्हाला हळूहळू रिझल्ट येतोच. ज्या प्रकारे आपण जॉबमध्ये काय करतो, 29 दिवस काम करतो, आणखीन आपल्याला 30व्या दिवशी सॅलरी भेटते, बरोबर. मग या बिझनेसमध्ये आल्यावर आपण हीच माइंडसेट ठेवायची सुरुवातीला, की मी माझा प्रोसेस जो आहे त्याला मे बी 1 मंथ लागेल, मे बी 2 मंथ, मे बी 3 मंथ्स, बट तुम्हाला सर्वांना आपल्या प्रोसेसवर फॉलो करायचं आहे. असं नाही की 10 दिवस काम केलं तर रिझल्ट नाही आले. रिझल्ट यायला वेळ लागतो. 2 मिनिटाची मॅगी नाही, बरोबर ना. प्रत्येक गोष्टीची वेळ असतेच. कारण ज्या प्रकारे तुम्ही स्वतःला नर्चर करणार, तुमचा एक्सपिरियन्स काय, तुम्ही कशा प्रकारे गोष्टी बिल्ड करत आहात, तुमच्याकडे क्लायंट्स किती आहेत, प्रत्येक गोष्ट मॅटर करते. मग त्यामुळं तुम्ही रिझल्टला न बघता सुरुवातीला आपल्या प्रोसेसवरती काम करणार, आपल्या कामावर ध्यान देणार. कारण लक्षात ठेवा, 1 दिवस काम केलं, 2 दिवस काम केलं, याने इन्कम होत नाही, किंवा याने तुम्ही विन होऊ शकत नाही. तुम्ही कन्सिस्टन्सीने जिंकता. सॉरी, तात्पर्य हेच आहे की, आणि जेव्हा तुम्ही कन्सिस्टंट हेल्प लाईक प्रयत्न करता ना, तेव्हा तुम्हाला स्वतःला पण एक कॉन्फिडन्स होतो की बाबा मी डेली काहीतरी करत आहे. म्हणजे तुम्ही 1 दिवस जरी गॅप घेतला, मग समजा, किंवा सुट्टी मारली, मग जॉबमध्ये 1 डे सॅलरी कमी होते, बरोबर. सॅलरी कापली जाते. हा, मग लक्षात ठेवा, तुम्ही आज कंटेंट टाकला, ब्रेक घ्या. इट्स नॉट लाईक असं नाही की ब्रेक घेऊ नका, ब्रेक घ्या, इट इज मॅन्डेटरी. पण आपल्या कामाला आपल्याला बॅलन्स करणं महत्वाचं आहे. ठीक आहे. हा झाला दुसरा पॉइंट. तुम्हाला लोक बोलले की हे असेल ते असेल, असं करू नको, काम होणार नाही, मे बी 100 रिझल्ट, फॅमिलीवाले मित्र बोलतील की करू नकोस, पण नाही. तुम्हाला तुमच्या या प्रोसेसवर लाईक बिलीव्ह करायचं आहे. कारण मला सांगा, आज तुम्ही 3 महिने काम केले, तुमची इन्कम चालू होईल. 3 महिने काम नका करू. ज्या लोकांनी तुम्हाला नको बोलले, सल्ला दिला, ते लोक तुम्हाला इन्कम देतील का? ते लोक तुमच्या घरची भागत देतील का? तुमच्या गरजा पूर्ण करतील का? नाही ना. प्रयत्न करा. सुरुवातीला जर्नीमध्ये आपल्याला बरेच लोक भेटतात की तू हे करू नको, ते करू नको. येस, इट इज युअर पर्स्पेक्टिव्ह. ठेव बाबा, आय काय सोडून टाकायचं आपण. कारण यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे. लोकांनी यामध्ये करोड्स मध्ये कमवलेत. आपल्या कंपनीमध्ये नवीन आपले ऑफिशियल ट्रेनर आहेत योगेश सर, त्यांनी 18 CR कमवले. 18 CR. लोकांचं आयुष्य निघून जातं 1 लाख 1 करोड कमवण्यासाठी. आयुष्य निघतं पण कमवू शकत नाही लोक. इन जस्ट फ्यू इयर्स त्यांनी 18 CR कमवले. तात्पर्य हेच आहे की इतकं मोठं पोटेन्शियल आहे. ही इंडस्ट्री सर्वात बेस्ट इंडस्ट्री, सोपी इंडस्ट्री आहे, ज्या ठिकाणी आपण एफर्टलेसली 4 ते 5 गोष्टीवरती काम करतो, आणि तुम्हाला यामध्ये खूप स्ट्रॉंग आणखीन बेस्ट रिझल्ट भेटतात. ठीक आहे. मला सांगा, अशी कोणती जॉब आहे, किंवा असा इतका लो इन्व्हेस्टमेंट मध्ये, म्हणजे हे तर नो इन्व्हेस्टमेंटच आहे. नॉट लो, इट्स नो इन्व्हेस्टमेंट ऍक्च्युअली. ठीक आहे. मग एवढ्या कमी मध्ये तुम्हाला अशी कोणती जॉब आहे, किंवा असं कोणता बिझनेस आहे, जे तुम्हाला दिवसाला 10,000, 15,000, 20,000, इव्हन लोक 1 लाख पण कमवतात. काल आपल्या टीम मध्ये, आपल्या कंपनीमध्येच एकाचा पेआउट होता 86,500 रुपीज 1 डेचा. लेडीज आहेत, हाऊसवाईफ आहेत. का होऊ शकत नाही बरं तुमच्यानं? होऊ शकतं ना, आपण करू शकतो ना. तेच आहे, जस्ट बिलीफ. ठीक आहे.
तर लक्षात ठेवा, ऑलवेज प्रोसेस इज ग्रेटर दॅन युअर रिझल्ट. सेकंड पॉईंट झाला. आता आहे थर्ड, तो आहे लर्निंग माइंडसेट. रोज समजा आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एखादी कोर्स करा, ऍफिलिएट मार्केटिंग वाला कोर्स करा. असं नाही की तुम्ही तेवढा कोर्स केला, तुम्ही त्यावर डिपेंड आहात. बाकी तुम्ही लर्निंग काहीच नाही केली, तुम्ही सेल्स नाही शिकलं, तुम्ही कंटेंट नाही शिकलं, तुम्ही फॉलोअप नाही शिकलं. नाही, तुम्हाला ते पण शिकणं गरजेचं आहे. सुरुवातीला चुकी काय होते माहिती का, एखाद्या लीडने म्हणलं की लाईक एक कोर्स केला, त्यानंतर काय होतं की बंद, मला सर्व काही येतं, मला आय नो एव्हरीथिंग, अब हम यहाँ के बादशाह हैं. नाही, यू हॅव टू इम्प्रूव्ह डेली. कारण रोज गोष्टी बदलत आहेत. आजपासून 2 वर्षाखाली जी प्रोसेस होती काम करण्याची ती वेगळी होती, आज वेगळी आहे. बरोबर. आजपासून 1 वर्षाखाली ज्या गोष्टी होत्या, आज त्या गोष्टी अपग्रेड झाल्या आहेत. तर तात्पर्य हेच आहे की डेली तुम्ही काही ना काही शिकत राहा. कोणताही कोर्स करा, कोणतीही लर्निंग करा, सेल्स शिका, कम्युनिकेशन शिका, पब्लिक स्पीकिंग शिका, इंग्लिश स्पीकिंग शिका, जे पण असेल ते. पण तुम्हाला डेली स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे. समजलं? समजा एक एक्झाम्पल घेऊया. जर तुम्ही आज डेली लाईक नवीन काही नाही शिकलं मग समजा, आफ्टर 1 इयर तुमच्यामध्ये काही बदलाव दिसतील का त्या ठिकाणी? तुम्हाला स्वतःला प्राऊड फील होईल का, मी ही गोष्ट शिकलेली आहे म्हणून? नाही ना. जर तुम्ही शिकलात, आज आज तुम्ही चालू केलं, तुम्ही अगोदर हळूहळू शिकले, इंग्लिश बोलायला शिकलं तुम्ही, तुम्ही नंतर आपलं ग्रुमिंग करायला शिकले, आपण पर्सनल डेव्हलपमेंट करायला शिकली, मग तेव्हा आपोआप संधी वाढतील, तुम्हाला नॉलेज येईल, तुम्ही नवीन गोष्टी एक्सप्लोर करणार. बरोबर ना? तात्पर्य हेच आहे की कधी पण लर्निंग माइंडसेट ठेवायचा. डेली स्वतःला ऍटलिस्ट 1% तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं, नॉट 100%. डेली असं कोणताही एक तास घ्या जे तुम्ही डेली करत नाही. तुम्हाला 1 महिना निघून गेला किंवा तुम्हाला 2 महिने निघून गेले, पण तुम्ही फक्त त्याला प्रोकास्टिनेट करत आहात. एक कोणताही टास्क घ्या आणि वर्क ऑन दॅट टास्क. डेली करा ते टास्क. तुम्ही बुक वाचण्याचा प्रयत्न करताय पण होत नाही सर, जास्त नाही, डेली एक पेज वाचा सुरुवातीला. ओनली 5 मिनिट लागतात, 5 मिनिट लागत नाही बेसिक, फक्त 2 मिनिट लागतात एक पेज साठी. तात्पर्य म्हणजे की डेली स्वतःला इम्प्रूव्ह करा. रोज 1% इम्प्रूव्ह व्हायचं. स्किल बदलतात तेव्हा इन्कम बदलते. अँड बी अ परपेच्युअल स्टुडंट. ठीक आहे. त्यानंतर आहे फोर्थ, सर्वात महत्वाचा, व्हॅल्यू फर्स्ट अप्रोच. प्रथम आपण लोकांना व्हॅल्यू देणार. समजा आपण एखादी कोर्स सेल करतो किंवा रेफर करतो किंवा प्रमोशन करतो, त्याच्या अगोदर आपण लोकांना व्हॅल्यू बिल्ड करणार की येस, ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला कोर्स शिकायला भेटणार आहे, याने हजार लोकांची लाईफ चेंज केली आहे, तुमच्या प्रॉब्लेमचा सोल्युशन पण यामध्ये आहे. ठीक आहे. आणि ते कसं करणार, तुम्हाला काल योगेश सरांनी सेशन मध्ये खूप चांगलं सांगितलं असं. मला सांगा किती लोकांनी काल सेशन अटेंड केला होता? टाईप मी, मला चेक करायचं किती लोकांशी केला होता सेशन. आणि लक्षात ठेवा गाईज, प्रयत्न करा बिगिनर लेवलला स्पेशली करून तुम्ही सेशन मिस करण्याचा डोक्यामध्ये घेऊ पण नका तुम्ही. अँड टू बी फ्रँक, ही गोष्ट खूप महत्वाची आहे माहिती आहे का? कारण जेव्हा मी माझं बिझनेसमध्ये स्टक होतो, मला काही माहिती नव्हतं, मग तेव्हा मी यातूनच उठलो वरती. मी ही गोष्ट नेहमी सांगतो, बरं तुला माहिती असेल, मी अल्फाचा कोर्स आहे ना, मी 4 वेळेस कम्प्लीट केलं, पूर्ण 4 वेळेस, बघून 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 त्याला पूर्ण पिऊन टाकलं असं. तात्पर्य हेच आहे की लर्निंग करा, स्वतःला डेली अपडेट करा, नॉलेज त्यामध्ये इम्प्रूव्ह करा. ठीक आहे. मला या ठिकाणी बऱ्याच लोकांनी मी टाकलंय, मी मी मी. येस येस.
गुड गुड. छान गोष्ट आहे. कारण आपण या ठिकाणी सर्वजण एका विजन आहोत की मला काहीतरी करायचं फॅमिलीसाठी, मे माझ्यासाठी, मे बी आपल्या स्वप्नासाठी, तर एफर्ट देणे गरजेचं आहे. गॉट इट. टाईप क्लिअर फास्ट एक वेळेस सर्वांनी टाईप करा क्लिअर म्हणून. एक लास्ट एक क्वेश्चन माझा, मला सांगा, आता आपण ऍफिलिएट मार्केटिंग करत आहोत. ऍफिलिएट मार्केटिंग मध्ये डेली लागणाऱ्या कोणत्याही 3-4 गोष्टी सांगा मला, म्हणजे ज्या रिलेटेड आपण गोष्टी केल्या पाहिजे, ज्यामुळे आपण आपली इन्कम करू शकतो किंवा ग्रोथ करू शकतो. कोणत्या पण 3-4 गोष्टी सांगा मला. जास्ती पण नाहीत, ओनली 5 to 6 थिंग ज्यामध्ये असतील. पण तुम्हाला सांगा, म्हणजे आपण ऍफिलिएट मार्केटिंग करतो ना, यामध्ये आपण डेली अशी कोणत्या 4 गोष्टी करणार, 5 गोष्टी करणार, ज्यामुळं आपली इन्कम येईल, आपली ग्रोथ होईल. प्लीज टेल मी गाईस, आय जस्ट वॉन्ट टू नो. 1, 2, 3. कंटेंट क्रिएशन, गुड. लीड जनरेशन, पर्सनल ब्रांडिंग. ओके, ठीक है. मार्केटिंग, कंटेंट, लीड्स, लर्निंग, गुड. कंटेंट क्लोजिंग, व्हाट्सएप स्टेटस, लीड जनरेशन, activate, attract, sorry, attractive personality, consistent post content, strong content, डेली रील्स टाकली पाहिजे. खूप खूप छान. आय रिअली अप्रिशिएट की तुम्ही लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला. ओके, चला. आता डेली आपल्या ऍफिलिएट मार्केटिंग मध्ये ग्रो करण्यासाठी किंवा इन्कम होण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी हव्या आहेत, म्हणजे ह्या गोष्टी आपण स्किप नाही केलं पाहिजे अजिबात. हा, भले 100% नाही केलं तरी पण तुम्ही त्यामधले समजा या ठिकाणी 4 पॉइंट आहेत, 4 मधले पॉइंट तुम्ही पीक लेवलला न करता बेसिक लेवल जरी केला तुम्ही, इट इज ओके. समजा 10 लीड न आणता तुम्ही सुरुवातीला दिवसामध्ये 5 जरी लीड आणले तर इट इज ओके. चला ठीक आहे. यामध्ये बेसिकली आपण 4 स्टेप फॉलो करतो, अँड दीज आर कंपल्सरी नॉन नेगोशिएबल ऍक्टिव्हिटीज फॉर यू ऑल. सर्वांनी हे लक्षात ठेवून घ्या, हे कंपल्सरी आहे. अदरवाईज तुम्ही तुमचा बिझनेस करताय किंवा तुम्हाला इन्कम होईल हे तुम्ही सोडून द्या. एखादी वेळेस रॅन्डमली इन्कम होऊ शकते, इट इज ओके, बट यू विल नॉट गेट कन्सिस्टंट रिझल्ट अंटिल अँड अनलेस तुम्ही हे फॉलो करणार. गॉट माय पॉइंट? These aren't optional. Master these 4 activities and watch your income transfer. रोज किमान 20 किंवा 30 नवीन लीड्स पाईपलाईन मध्ये आणणं गरजेचं आहे. म्हणजेच एक्झाम्पल साठी आपण या ठिकाणी पहिला स्टेप म्हणजेच लीड जनरेशन करणार. आता हे कसं करणार? यामध्ये तुम्ही रीलद्वारे, आपल्या कंटेंटद्वारे आपण प्रमोशनल रील टाकणार त्यामध्ये, अथवा इनऑर्गॅनिकली म्हणजेच आपण फेसबुक ऍडचा वापर करणार, ज्यामध्ये आपण आपला ऍड रन करतो. त्यामध्ये दिवसाचा आपण बजेट ठेवतो, त्यामध्ये 100-200 ठेवतो बजेट, तेवढं स्पेंड करतो, तुम्हाला त्यामध्ये लीड्स येतात. किंवा हॉट मार्केट. आता हॉट मार्केट म्हणजे काय मला सांगा, किती लोकांना माहिती आहे हॉट मार्केट म्हणजे काय? हॉट मार्केट म्हणजे काय? नोन पीपल माहिती नाही. ओके, ठीक आहे, नो इश्यू. हॉट मार्केट याचा अर्थ असा असतो की आपले नोन पीपल, माझे मित्र, तुमचे मित्र, मैत्रिणी, घरवाले, फ्रेंड लोक मधले, म्हणजे ज्यांना आपण ओळखतो ते आपल्याला ओळखतात, ते झाले हॉट मार्केट वाले लोक. आणि कोल्ड म्हणजे जे लोक असतात अननोन लोक, ज्यांनी आपल्याला ऍपद्वारे कॉन्टॅक्ट केला, ज्यांनी आपला इंस्टाग्रामद्वारे कॉन्टॅक्ट केला आहे. हॉट मार्केट म्हणजे आपले नोन लोक
कोल्ड मार्केट म्हणजे अननोन लोक, सिंपल आहे. आणखी यामध्ये असतं एक वॉर्म मार्केट म्हणून. वॉर्म मार्केटमध्ये काय असतं की आपला ओळखी आहेत, पण जास्ती कनेक्टिव्हिटी नाही आपली. समजा माझे मित्र आहे, माझ्या मित्राच्या मित्राला बघितलं मी, त्याला मी चेहऱ्यावरती भेटलोय, पण आम्ही कधी बोललो नाही, आम्ही कधी इंटरॅक्शन नाही केलं. असं होतं ना, तुम्ही कधी लग्नामध्ये गेला कोणासोबत, तुमची मैत्रीण आहे, तुमच्या मैत्रिणीची मैत्रीण एक आहे, तुम्ही त्यांना बघता बोलता, सेम तसंच. ठीक आहे. हॉट मार्केट, कोल्ड मार्केट, वॉर्म मार्केट. बेसिकली आता हे बघा, आपण काय करणार, लीड जनरेट करणार या तीन माध्यमातून. ऑर्गेनिक करा, म्हणजेच आपण हॉट मार्केटने करा, कंटेंटने आणा किंवा तुम्ही ऍडद्वारे आणा. तुम्हाला काहीही करून आपले डेली बेसवरती लीड आणणं गरजेचं आहे, कारण विदाऊट लीड्स तुमचा बिझनेस चालत नाही. या ठिकाणी कोणता बिझनेस कस्टमर शिवाय चालत नाही. जे लोक म्हणतात ना की सर माझा बिझनेस मला चालत नाही, इन्कम होत नाही, त्यांच्याकडे लीडची कमी आहे, लीड तुमच्याकडे नाही आहे अजिबात. मग त्यासाठी काय आहे, आपण कंटेंट वापरणार, आपण ऍड्स वापरू शकतो. चला ठीक आहे, तुम्ही इनिशियल आहे, तुम्ही बिगिनर लेवल आहे, तुम्ही ऍड रन नाही केले तरी पण तुमच्या हातामध्ये दोन चान्स आहेत ना, की तुम्ही या ठिकाणी हॉट मार्केटवरती काम करा किंवा तुम्ही आपल्या कंटेंट वरती काम करा. युट्यूबला टाका, इंस्टाग्रामला टाका, व्हॉट्सअपला टाका, थ्रेड्सला टाका, स्नॅपला टाका, आहेत ना ऑप्शन्स. आणि काल सरांनी सांगितलं सेशनमध्ये की रेफरन्स मार्केटिंग. माझे मित्र आहे, माझ्या मित्राला मी रेफर केलो, त्यांनी आणखी चार लोकांना रेफर केलं. म्हणजे समजा एखादा मित्र तुम्ही फॉर्म तयार केला, तो फॉर्म तुम्ही बोलला की फ्रेंड माझ्या मित्राला बोलला की तुम्ही हा फॉर्म आहे, तू ग्रुपमध्ये शेअर कर किंवा तू तुझ्या स्टेटसला टाक, ज्याने लोक मला कॉन्टॅक्ट करतील. ज्या लोकांनी कालची ट्रेनिंग नाही पाहिली, हायली रिकमेंडेड टू ऑल, प्लीज सर्वांनी ती ट्रेनिंग पाहून घ्या. नसेल माहिती कुठं आहे, सेशन झाल्यावर मला ग्रुपमध्ये मेसेज करा, मी तुम्हाला लिंक शेअर करेन. ठीक आहे. तर आपला पहिला स्टेप काय, आपण कोणत्याही कंडिशनमध्ये लीड जनरेशनसाठी काम करणार. आता लीडसाठी तुम्हाला आपल्या कंपनीमध्ये ऑलरेडी कमीत कमी मोर दॅन 30 असे ट्रेनिंग झाले आहेत ऑलरेडी. माझे पण काही ट्रेनिंग आहे त्यामध्ये आहेत. लीड कसे येतात, कंटेंट कसं टाकायचं, इतर गोष्टी त्यामध्ये सांगितलं मी पूर्णपणे. ओके. त्यानंतर आहे, समजा लीड्स आली, आता लीड आल्यावर आपण त्यांचे कनेक्शन कसं बिल्ड करणार. सुरुवातीला होतं ना की कनेक्शन बिल्ड होणं गरजेचं असतं, कारण लीडला विश्वास नसतो. त्यांना स्टार्ट ते करायचं आहे, त्यांना काम करायचं आहे, बट प्रॉब्लेम असा आहे की त्यांना तुमच्यावरती ट्रस्ट नाहीये. तुम्ही त्यांच्यासोबत कम्फर्टेबल नाही किंवा आपण कनेक्शन बिल्ड नाही केला. मला सांगा, आपण पूर्ण मन खोलून कोणाला बोलतो, आपल्या मित्राला, मैत्रिणीला, जो आपला जवळचा त्याला बोलतो ना. अग्री. त्या प्रकारे जोपर्यंत तुम्ही तुमच्या लीडशी, तुमच्या कस्टमरशी फ्रँक म्हणजेच नॉर्मल प्रोफेशनल बिहेवियर ठेवून त्यांना पूर्ण समजून घेणं, त्यांना पूर्ण जमून घेणं, हे महत्वाचं आहे. असं नाही की फ्रँक बोले सरांनी आता मी मजा करत बसणार, नाही. एक त्याची पण लिमिट असते. ठीक आहे. आता कनेक्शन बिल्ड करण्यासाठी समजा तुमच्याकडे 10 लोक आहेत, त्या लोकांनी स्टेटस टाकले आहेत, त्यामधलं एकाचं बर्थडे आहे समजा, त्याने बर्थडेचं तर टाकले स्टेटस. मग तेव्हा आपण त्याला रॅन्डमली मेसेज केला, हे हॅलो डिअर, विश यू हॅपी बर्थडे टुडे. तर चांगलं वाटलं ना त्याला. अरे कोणतरी अनोन व्यक्ती मला विश केलं. मला सांगा, तुमचं बर्थडे आहे, तुमच्या बर्थडेला तुम्हाला कोणी अनोन व्यक्तीने मेसेज केला किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे पण त्यांनी तुम्हाला अगोदर कधी बोललं नाही, तुमच्या स्पेशल डेला त्यांनी तुम्हाला विश केलं, तुम्हाला चांगलं वाटेल ना की बाबा हा व्यक्ती मला विश केले, बरोबर. मग त्या प्रकारेच आपण रॅन्डम मेसेज टाकणं किंवा हाय हॅलो तुम्ही कसे आहात, तुमची जॉब कशी चालू आहे, म्हणजे असं कोणताही म्हणजे एक रिलेटेबल मेसेज त्यांना कनेक्ट करण्यासाठी किंवा आपलं पुढचं बोलणं चालू होण्यासाठी. ठीक आहे. कधी कधी नॉर्मली आपल्या फ्रेंडला कॉल करे किंवा एखादं लीड आहे, त्यांनी बोलले की सर माझ्या आयुष्यामध्ये ही अडचण चालू आहे,
रॅन्डमली कॉलवरती कनेक्ट करा तुम्ही त्यांना. कॉल ऑन, नॉर्मली बोलून घ्या. पहिले जाणून घ्या, पहिले आपलं कनेक्शन बिल्ड करून घ्या. असं नाही की त्यांनी कॉल केला, माझे कोर्स घे, कोर्स घे, कोर्स घे, नाही. अगोदर कनेक्शन खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके. कारण जेव्हापर्यंत तुमचा ट्रस्ट बिल्ड होत नाही, तोपर्यंत तुमची लीड क्लोज होत नाही, तुमची इन्कम होत नाही. सिंपल लॉजिक आहे, बरोबर. ठीक आहे, तर तुम्ही आजपासून या कनेक्शन बिल्डरवरती काम करणार. आपण हे लोकांना वन टू वन सेशन घेऊ शकतो. समजा एखादे लीड आहे, त्यांना स्टार्ट करायचं, पण त्यांना गोष्टी क्लिअर नाही, त्यांना तुमच्यावरती ट्रस्ट नाहीये. मग तेव्हा तुम्ही काय करू शकता माहिती का, आपलं झूम कॉल घ्या, दोघां सेशन ठेवा असा. त्यांना पूर्ण तुम्ही लॉग इन करून आपले स्क्रीन शेअरिंग करून आपली वेबसाईट दाखवा, आपले कोर्सेस त्यांना दाखवू शकता तुम्ही. म्हणजे एक पूर्ण कनेक्शनचा प्रकार आहे. मी आता पण असं करतो की एखादा व्यक्ती आहे ज्याला काम स्टार्ट करायचं, पण त्यांना गोष्टी क्लिअर नाहीत आणि तो खूप सिरियस आहे, त्यांना मी पर्सनली कॉल करतो, कनेक्ट करतो. अगोदर त्यांचा कॉल बुक करतो. मी कॉल बुक केल्यानंतर त्यांना बोलतो की मी या वेळेला कम्फर्टेबल आहे, आपण या वेळेला कनेक्ट करूया. कनेक्ट करतो, त्यांना सर्व गोष्टी मी क्लिअर करतो. आणि जेव्हा मी हे करतो ना, 90% चान्स आहे की ते लीड माझी क्लोज होतेच, आणि ते पण चांगल्या पॅकेजने क्लोज होते. फायनान्स एक्सपर्ट किंवा आयकॉनिक. तर तात्पर्य हेच आहे की तुम्ही लीडशी कनेक्शन बिल्ड करा. असं नाही की लीडने कॉन्टॅक्ट केला तुम्हाला आज, त्याने नाही बोललं, त्याने तुम्हाला बोललं की इन्कम नाहीये, मग तुम्ही त्याला बोलणार की तू घेऊ शकत नाही, तू याची लायकीचं नाहीयेस. असं होतं सुरुवातीला, माहितीये का. ठीक आहे, प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात. जो व्यक्ती सिरियस आहे ना, तो करेल. आज करेल, उद्या करेल, इट इज ओके. पण त्याच्या मागे लागणं, त्याला आपण खुशी बनायचं नाही. आपल्याला आपलं पुल करायचं, पुल म्हणजे ते लोक आपल्याकडे आपोआप येतील. मला सांगा, तुम्ही डॉक्टरकडे जाता की डॉक्टर तुमच्याकडे येतो? प्रॉब्लेम तुमची आहे, तुम्ही जाता डॉक्टरकडे, बरोबर. आपण या ठिकाणी लक्षात ठेवा, वी आर डॉक्टर्स हिअर, वी आर प्रोव्हायडर्स. आपल्याला आपली एक ऑथॉरिटी बिल्ड करायची, आपल्याला यावरती काम करायचं काय. ठीक आहे. तर कनेक्शन हा खूप महत्वाचा पार्ट आहे. इट इज द बेस्ट थिंग, सो दॅट यू कॅन इझिली इम्प्रोवाइज युअर बिझनेस. त्यानंतर आहे सर्वात महत्वाचा पॉइंट, जे ऍफिलिएट बिझनेस मध्ये कामाला येतं, ज्यामुळे 70 to 80% सेल्स होतात, ते आहे आपला फॉलो अप. किती लोकांना माहिती आहे फॉलोअप काय असतं म्हणून? टाईप काहीच टाईप करा सर्वांनी. हाऊ मेनी ऑफ यू नो अबाउट फॉलोअप, की फॉलोअप काय असतं? मला जाणून घ्यायचंय. व्हॉट इज फॉलोअप गाईस? फॉलोअप काय, सांगा मला. ओके, बाकी लोक? लीडला विचारणे नाही. स्टोरी आणि स्टेटस प्रेझेंट डेली. ठीक आहे. हे बघा, फॉलोअपला तुम्ही जास्त कॉम्प्लिकेट घेऊ नका. फॉलोअप याचा अर्थ असा आहे की लीडला स्टार्ट करायचा आहे, पण त्यांच्या मनामध्ये 100 शंका आहेत, त्यांना भीती आहे, त्यांना कॉन्फिडन्स नाहीये, किंवा त्यांना तुमच्यावरती ट्रस्ट नाहीये. मग तो ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी आपण काय करतो, आपल्या लीडला नर्चर करतो, आपल्या स्टेटसच्या माध्यमाने, मेसेजच्या माध्यमाने, कॉलच्या माध्यमाने त्यांना आपण नर्चर करतो. म्हणजे एक आपण त्यांना एक विश्वास दाखवतो की हा, या ठिकाणी हे बिझनेस जो आहे, तुमची प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकते म्हणून. इट इज अ प्रोसेस टू कन्वर्ट लीड, टू मेक हिम युअर बायर, टू मेक हिम युअर कस्टमर. सिंपल आहे, सोपं. एखादी व्यक्ती आहे, त्यांना स्टार्ट करायचं आहे, त्यांना क्लॅरिटी नाही भेटली, आणि ती क्लॅरिटी आपण त्यांना देणार आहोत. आणि जी क्लॅरिटी देतो आपण, त्यामुळे जे प्रोसेस फॉलो करतो. जस्ट एक मिनिट.
हा, ठीक आहे. समजलं फॉलोअपचा अर्थ? डन. फॉलोअप मध्ये आपण काय करतो? आपण स्टेटस मार्केटिंग करतो, किंवा आपण त्यांना ब्रॉडकास्टच्या माध्यमाने अपडेट घेतो, किंवा त्यांना आपण ट्रेनिंग बद्दल शेअर करतो, किंवा आपण त्यांना ऑफर रिगार्डिंग बोलतो. म्हणजेच असे कोणताही एक माध्यम ज्या माध्यमाने तुम्ही तुमच्या लीडला दिसता, किंवा तुम्ही त्यांना स्वतःला प्रेझेंट करता त्या ठिकाणी, की हा हा व्यक्ती ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे. आता मेन हा बिझनेसचा सर्वात मोठा लाईक 70 to 80% कन्व्हर्जन वाला प्रोसेस आहे, जे फॉलोअप करतो आपण. आणि ज्या लोकांनी हा पार्ट मिस केला, त्या लोकांची ग्रोथ ऑलमोस्ट नाहीसा होते. मला सांगा, बी फ्रँकली, तुम्ही आतापर्यंत कोर्स कंप्लीट केला आहे, तुम्हाला गोष्टी माहिती कसे होतात म्हणून, पण आता पण तुम्ही स्टेटस मार्केटिंग फॉलो नाही करत. जेन्युअनली सांगा मला, किती लोक आहेत? टाईप मी, जर तुम्ही आता पण करत नसाल किंवा तुम्हाला माहिती नसेल तर, की काय करायचं, कसं करायचं. मी सांगेन, तुमचे जे पण प्रश्न आहेत ना, मी शेवटला ऍट द एंड ऑफ द सेशन तुम्हाला सर्व गोष्टी मी क्लिअर करेन. ठीक आहे. प्लीज टाईप मी, जर तुम्ही स्टार्ट केले आहात. सर मी रोज स्ट्रेस मार्केटिंग टाकतो, 6 ते 8 टाकते, ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, मार्केटिंग करतो आपण, स्टेटस मार्केटिंग करतो, असं नाही की आपण करायला करतोय, पण त्यामध्ये मेन कंटेंट काय देतो ना, हे पण महत्वाचं आहे ना. आपण काय टाकत आहोत, लोकांना त्यामध्ये काय व्हॅल्यू भेटत आहे, हे पण मॅटर करते. बरोबर. किती लोक आहेत आणखीन? मी. ठीक आहे. जर तुम्ही हे करत असाल तर आजपासून एक प्रॉमिस करा स्वतःला, मी काय पण करणार, पण कंटेंट टाकणं मिस नाही करणार, मार्केटिंग मिस करणार नाही मी अजिबात. हे तुम्ही डोक्यात घ्या. कारण जो दिखता है वही बिकता है. जोपर्यंत तुम्ही लीडला दिसणार नाही की तुम्ही ऍक्टिव्ह आहात, की तुम्ही काम करत आहात, तोपर्यंत तुमची लीड तुमच्यावरती ट्रस्ट नाही करणार, आणखीन ते लोक स्टार्ट पण नाही करणार. सहज गोष्ट आहे ना. मला सांगा, तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती तुमचा, तुम्ही आय थिंक संचिता मॅम सोबत किंवा माझ्यासोबत काम चालू केलं होतं, बरोबर? मग तेव्हा आम्ही इनॅक्टिव्ह होतो का? आम्ही ऍक्टिव्ह होतो, बरोबर. आम्ही त्या ठिकाणी डेली मागणी करायची, इतर गोष्टी करायचे. हा, सिंपल रूल आहे, तुम्हाला पण ते फॉलो करायचं आहे. आणि हा कोणता मोठा रॉकेट टास्क नाहीये, रॉकेट सायन्स नाहीये हे. तुम्हाला उन्हामध्ये जाऊन आम्ही 2 तास काम करायला सांगत नाहीये. आज लोकांकडे संधी नाही आहेत, तुमच्याकडे जगातली वन ऑफ द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याला, त्या संधीला सोनं करायचं की हलक्यामध्ये घ्यायचं तुमच्यावरती आहे. सोनं केलं तर चांगली गोष्ट आहे, आज 1.5 लाखाला गेलंय. ठीक आहे. जोक सपाट. तात्पर्य हेच आहे की, हे बघा, आपण आपल्या कंटेंटच्या माध्यमाने लोकांना, आपण समजा टेस्ट म्हणजे शेअर केलं, किंवा आपण आपल्या मीटिंग रिगार्डिंग शेअर केलं, किंवा आपण कोणता कोर्स केला आहे, किंवा कोणता ऑफर आला आहे, एखादी आपण आपल्या पर्सनल लायबल स्टोरी टाकली, त्यामध्ये टाकतो आपण. ठीक आहे. आणि मोठा टास्क नाहीये. काय करा, मला फॉलो करा, 2-3 लीडर्सला फॉलो करा, बघा ते काय करतात, त्यांचं कॉपी करून पेस्ट करा. म्हणजे असं नाही की एक्झॅक्ट करायचं, थोडं मॉडिफाय करू शकता इफ यू वॉन्ट. किंवा जरी तुम्ही बिगिनर आहात, तुम्हाला काय जमत नाही, काय दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, जोपर्यंत तुम्ही स्वतः करत नाही तोपर्यंत प्रयत्न करा, मग कॉपी करून पेस्ट करा, काही हरकत नाही. कारण सुरुवातीला मी पण कॉपी केलंच होतं.
तात्पर्य हेच आहे की तुम्हा सर्वांना हे फॉलो करायचं आहे. ओके. त्यानंतर आहे क्लोजिंग कॉल्स. हे थर्ड, हे जो लास्ट पार्ट असतो यामध्ये, समजा लीडने कॉल, आपण लीडने तुम्हाला कॉन्टॅक्ट केला, तुम्ही त्यांना सर्व गोष्टी क्लिअर केले, फॉलोअप घेत आहात, त्यांना स्टार्ट करायचं आहे. आता स्टार्ट करण्यासाठी त्यांना कॉलवरती कनेक्ट करणं, त्यांचे प्रॉब्लेम जाणून घेणं, आणि आपण त्यांना त्यांच्या प्रॉब्लेमच्या अनुसार सोल्युशन देणं. डॉक्टर काय करतो, अगोदर टेथोस्कोप घेऊन चेक करतो, तुम्हाला काय झालं विचारतो. असं आहे का गेल्या गेल्या तुम्हाला गोळ्या देतो, गोळ्या इंजेक्शन घ्या, या इंजेक्शन घ्या? नाही ना. अगोदर तो बोलतो, काय झालं विचारतो तो, बरोबर ना? हा, मग त्यामुळेच जेव्हा आपण लोकांशी कनेक्ट करतो, कॉलवरती कनेक्ट करतो, आपण नॉर्मली त्यामध्ये रॅपो बिल्डिंग करणार, त्यांची कॉल कनेक्ट करणार, कुठून आहात, काय करता, तुम्हाला काम का करायचं आहे, प्रॉब्लेम जाणून घ्या, पेन पॉईंट पकडा. पेन पॉईंट पकडल्यावर तुम्ही त्यांना आपला जे सर्व्हिस आहे, ज्यांना ते आपण हेल्प करू शकतो, ते पिच करा. आणि यावरती अगोदर बरेच असे क्लोजिंग वरती सेशन झाले आहेत. प्लीज ते पण लर्निंग करा. आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे की सेशन मिस करण्याचा प्रयत्न करू नका अजिबात. विदाउट सेशन तुमची ग्रोथ होत नाही, मार्क माय वर्ड. ठीक आहे. हे तुम्हाला नेक्स्ट पार्ट आहे, हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. पण तुम्ही आता बिगिनर लेवलला तुम्ही आता पण कनेक्ट नाही केलं असेल, इट इज ओके. ठीक आहे. तुम्हाला जे बोललो होतं मी, आपण 1-to-1 घेतो म्हणून सेशन, म्हणजे आपण त्यांना प्रॉपरली गोष्टी एक्सप्लेन करतो, ते पण एक कॉलिंगचा पार्ट आहे तो पण. त्यांना कॉलर कलेक्ट केला, क्लोजिंग केली, सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी हे शिकायला भेटतं, तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचा हा सोल्युशन आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, तुमची लीड एनरोल करण्याच्या अगोदर त्यांना त्यांच्या गोल बद्दल क्लॅरिटी हवी असते, की हा, मी जो विचार केला, माझी जो प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमचा मला या ठिकाणी या प्रोडक्टमुळे किंवा सर्व्हिसमुळे सोल्युशन भेटणार आहे का, किंवा ज्यांसोबत मी जॉईन करत आहे किंवा करत आहे, तो व्यक्ती मला माझ्या गोलला अचीव करण्यासाठी हेल्प करेल का, किंवा माझी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तो व्यक्ती मला हेल्प करेल का, या विचाराने तुमचा लोक, म्हणजे सॉरी, लीड्स एनरोल करतात. The more clarity you have, the more confidence you have, the more solving problem solving skills you have, तेव्हा तुम्ही एखाद्या लीडला इझिली क्लोज करता. कॉन्फिडन्स, क्लॅरिटी, आणखीन स्किल, म्हणजे समस्या सॉल्व्ह करण्याचे स्किल. ठीक आहे. क्लिअर, गेस क्लिअर. बोर होतोय का, की समजत नाहीये, की टफ जातं सर, काय बोलता सर समजत नाहीये जात्यावरून, असं आहे का? सर्वजण नोट करत आहेत ना? टाईप येस और हो, जे पण असेल टाईप करा, करत असेल तर. गुड, खूप छान. आय जस्ट लव्ह दिस एनर्जी गाईज. तुम्ही रिस्पॉन्स करताना मला बघून वाटतं यार, येस, किती ऍक्टिव्ह पीपल आहेत. ठीक आहे. खूप छान, खूप छान. मला क्विक रिस्पॉन्स येत आहेत. आय रिअली अप्रिशिएट एव्हरी वन. ऑलमोस्ट या ठिकाणी सर्वजणच रिप्लाय. हा, येस. सुरुवातीला तुम्ही कंटेंट कॉपी करू शकता, म्हणजे असं नाही की त्यांचा व्हिडिओ घेतला आपण टाकलं पोस्टवरती, नाही. त्यांचा व्हिडिओचं कंटेंट ऑब्झर्व करा, त्यांनी कसं कंटेंट टाकलं आहे त्याचा आयडिया घ्या, तुम्ही त्या ठिकाणी स्वतः टाका. आता सागर सरांनी कॉपी करायला सांगितलं, असं नाही की सागर सरांची पोस्ट घेतली, डाउनलोड केली, टाकली स्टेटसला. ठीक आहे. आज मी शेवटला काही लोकांची प्रोफाईल चेक करणार आहे. ऍक्च्युली माझ्या लॅपटॉपमध्ये लॉग इन होत नाही, मी चेक तुम्हाला पूर्ण शो करून होतो. बट डोंट वरी, मी मंगळवारी आणि बुधवारी तुम्हाला 2 दिवस ट्रेनिंग घेऊन येत आहे. प्रोफाईल बिल्डिंग आणि लीड जनरेशन. त्यानंतर वेडनेसडेला, बुधवारी, फॉलोअप आणि क्लोजिंग कशी गेली पाहिजे म्हणून, पूर्ण सोप्या भाषेमध्ये. आता सर्वात महत्वाचा टॉपिक, ज्यामुळे आपली ग्रोथ 10x होऊ शकते, 10x. तुम्ही इन्कम चालू केली, तुमची इन्कम एक तुमच्या
वीक मध्ये एक सेल येत आहे, दोन सेल येत आहेत. पण जर तुम्ही या 4 ते 5 गोष्टी प्रॉपर शिकून घेतला, तुम्ही आम्हाला एक्सपर्ट केलात ना, तर तुमची डेली सेल येतील, मग तुमची ग्रोथ डेली होईल मग. ठीक आहे. अँड व्हॉट इज दॅट? दीज आर द 5 essential skills to master to become a perfect pro affiliate marketer. Your skills determine your income. Focus on developing these 5 core competent competencies systematically. ओके. तर पहिला आहे कम्युनिकेशन. प्रयत्न करा, जेव्हा तुम्ही एखाद्या लीडशी कनेक्ट करता किंवा ऑडिओ नोट सेंड करता, त्यांच्याशी सोप्या भाषेमध्ये गोष्ट करा, ज्यांची ती भाषा आहे त्यांची. असं नाही की समजा एखाद्या व्यक्तीने मला कॉल केला, त्यांनी जास्ती एज्युकेशन नाही केलं, त्यांची फक्त 10वी झालेली आहे. मग त्यांना, आता मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली आहे, त्यांना मी इंग्लिशमध्ये बोलू का? मग मी काय करणार, ऍज पर सिच्युएशन मी बघतो की समोरचा व्यक्ती कसा आहे, त्यांना गोष्टी समजतात का. मग त्या प्रकारे मी गोष्टी त्यांना सांगणार की तुम्हाला या ठिकाणी हे हे आहे म्हणून. योग्य एक्सप्लेन करणं म्हणजेच आपल्या कंपनीचे प्रोडक्ट आहेत, सर्व्हिस आहेत, स्किल्स आहेत, आपली कंपनी कुठून आली आहे, काय केलं कंपनीमध्ये, कोणते कोणते ऑप्शन्स आहेत, हे पूर्ण त्याला बेसिक पासून क्लिअर करणं, शांत होऊन क्लिअर करणं, पूर्ण काम होऊन क्लिअर करणं. आणि मेन म्हणजेच कम्युनिकेशन करताना कस्टमरचं समजून घेणं प्रॉब्लेम, आणि अकॉर्डिंग टू दॅट आपण त्यांना सोल्युशन देणं. असं नाही की समजा लीडने कॉल केला आहे, तुम्ही त्यांना 40 कोर्स बद्दल सांगणार, तुम्ही आपल्या कंपनीमध्ये 34 कोर्स आहेत, त्याबद्दल तुम्ही त्यांना सांगणार की हे हे आहे, हे नाही. त्यांच्या गरजा समजून घ्या, त्यांना तेच द्या. डॉक्टर काय करतो, ताव आली आहे, मग तो सर्दीची गोळी देतो का? नाही ना. अगोदर चेक करतो की ताव आली आहे की सर्दी झालेली आहे की खोकला आलेला आहे. खोकला असेल त्याची गोळी देणार, टॉनिक देणं, कुठलं सिरप देणं कुठलं तरी. ताव आहे, हे का डोलो 650. हा ना. Yes. बापरे. गज एकच मिनिट हा. गज थोडस वेट करा. गज गिव्ह मीन्स 2 मिनिट्स. एक वेळेस कन्फर्म करा मला, सर्वांना आवाज मध्ये येतोय का? गज प्लीज वेट फॉर 1 मिनिट ओनली. हा. तर मला कन्फर्म करा, आवाज क्लिअर आहे माझा? जर मध्ये मध्ये ब्रेक झाला तर मला सांगा, कारण मी माझा कॅमेरा ऑफ करून फक्त तुम्हाला मी बोलून सांगेन, ठीक आहे? सॉरी, थोडस लाईटचा इश्यू आहे, सो ड्यू टू दॅट असं होत आहे. आमच्याकडे खूप पाऊस पण आहे.
ठीक आहे, ठीक आहे, नो इश्यू. सो गाईज, आपण कुठे होतो? आपण होतो या बेसिक स्किल्स वरती, की आपण कोणत्या स्किल वरती फोकस केलं पाहिजे. बरोबर. तर त्यामधला आहे दुसरा, कंटेंट क्रिएशन. यामध्ये आपण काय करतो? आपलं कंटेंट बनवतो रिलेटेबल, मोटिवेशनल किंवा व्हॅल्युएबल, ज्यामुळे लोकांना काहीतरी व्हॅल्यू भेटेल, त्यांना काहीतरी शिकायला भेटेल. ओके. तुम्हाला मी कंटेंट काय टाकायचं तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यानंतर आहे तिसरा, बेसिक डिझायनिंग. म्हणजेच आपण जे पण डेली मार्केटिंग करतो, तुम्ही पाहिलं असेल मी इंस्टाग्रामवरती परत व्हॉट्सअपवरती स्टेटस टाकतो, त्याला प्रॉपरली मी लिहून टाकतो. कोणतं ऑफर आलं मग समजा, किंवा कोणी अर्निंग केली, त्याला प्रॉपरली डिझाईन करून टाकतो मी. त्याला क्लीन ठेवणं, त्याला नीट ठेवणं, त्याला सिम्पल आणि क्रिएटिव्ह ठेवणं, त्यामध्ये क्लिअर सीटीए देणे, की तुम्ही जर स्टार्ट करू इच्छिता तर मला या ठिकाणी असं रिप्लाय करा. ओके. म्हणजे समजा आपण इंस्टाग्राम, कॅनवा किंवा याच्या मदतीने काय करतो, आपला एक थीम बनवतो, ज्यामध्ये लोकांना आपल्याला ओळखण्यासाठी लाईक इझी होईल. डोंट वरी, हे थोडंसं टफ असं तुम्हाला वाटत असेल, पण तुम्हाला मी सांगणार आहे पुढे. डोंट वरी अबाउट दॅट. त्यानंतर आहे लीड मॅनेजमेंट. लीड्स लँड झाली, तुमच्याकडे लीड्स आली, तुम्ही लीडला कशा प्रकारे हँडल करणार, लीडला कशा प्रकारे नर्चर करणार, फॉलोअप कसं घेणार, या सर्व गोष्टी तुम्ही त्यामध्ये मास्टरी केली पाहिजे. त्यानंतर सेल्स क्लोजिंग. तुम्हाला या ॲफिलिएट बिझनेसमध्ये ग्रो करण्यासाठी या 5 गोष्टीवरती काम करावं लागेल. आणि समजा जर तुम्ही एका गोष्टीवरती जर 10 दिवस जरी काम केलं ना, तर विदिन 2 months यू विल बी एक्सपर्ट इन द ॲफिलिएट मार्केटिंग. इतकं सोपं आहे. पण चुकी होती, आपण 100 गोष्टीमध्ये गुंतून बसतो ना, त्या चुकी होती आपली. इट इज नॉट दॅट मच टफ. जर तुम्ही कम्युनिकेशन वरती 10 दिवस दिले, नॉट तुम्ही त्यामध्ये 100% नाही होणार, पण हळूहळू वारंवार ग्रॅज्युअली ते इम्प्रूव्ह होणार. ओके. त्यानंतर कंटेंट क्रिएशन. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मला कोणतं कंटेंट टाकायचं, माझी ऑडियन्स काय, मला कसलं कंटेंट जमेल. बेसिक डिझायनिंग म्हणजे आपण मार्केटिंग जे करतो, जे स्टेटस टाकतो ते बदल झालं. लीड मॅनेजमेंट. लीड आली, कसं फॉलो करणार त्यांना, म्हणजेच कसं हँडल करणार, कशा प्रकारे लीडना नर्चर करणार, ज्यामुळे ते लोक इनरोल करतील इझिली. आणि एक कशा प्रकारे सिस्टम बिल्ड करणार, ज्याच्यामध्ये त्यांना आपलं काम करायला खूप इझी होईल. लास्ट आहे सेल्स क्लोजिंग, ज्यामध्ये आपण लीडला समजून घेतो, त्यांचा पेन पॉईंट समजतो आणि त्यांना आपण यामध्ये सोल्युशन देतो. ठीक आहे. गॉट इट गेस, गॉट इट. बोर होत आहे का? मला खूप गरमी होत आहे. लाईट गेली आमच्याकडे पावसामुळं. बापरे. ठीक आहे. गुड गुड गुड. गॉट इट, गॉट इट, गॉट इट. कम्युनिकेशन. नो सर, बोर होत नाही. ठीक. क्लिअर क्लिअर क्लिअर. गुड. ओके. त्यानंतर आता आपण काय पोस्ट करणार, व्हॉट टू पोस्ट ऑन डेली बेसिस. आता हे कसं माहिती की हे आपल्या
निशनुसार पण डिपेंड असेल. अगोदर कंटेंट का महत्वाचं हे समजून घेऊया आपण. कंटेंट म्हणजे तुमचं एक हे डिजिटल दुकान आहे. इट इज अ डिजिटल शोरूम फॉर यू. की लोक तुमच्या इंस्टाग्रामला आले, तुमचे कंटेंट बघितले, त्यांना कंटेंट आवडला, त्यांनी कॉन्टॅक्ट केलं, त्यांनी तुमच्याकडे एनरोल केलं. ज्या प्रकारे आपण एका शोरूमला जातो काहीतरी घेण्यासाठी, अगोदर आपण शोरूम बघतो, शोरूम कसा आहे, चांगला आहे की वाईट आहे, मध्ये गेलो, मग आपला सेक्शन कुठे बघतो आपण, जेंट्स आहे, लेडीज आहे, किड्स वेअर आहे, ते ऑब्झर्व करतो. आपल्याला जी गोष्ट हवी आहे आपण त्यावर फोकस करतो, आपण ते गोष्ट विचार लागतो, बरोबर ना. सिम्पल. त्या प्रकारेच जे लीड्स आहेत तुमचे कंटेंट ऑब्झर्व करते, आणि तेच जर त्यांना तुमचं कंटेंट आवडला, ते लोक तुमचे क्लायंट बनून, तुमचे कस्टमर म्हणून तुम्हाला कॉन्टॅक्ट पण करतात. क्लिअर आहे. मग त्यासाठीच तुम्हाला तुमचं कंटेंट शो करणं गरजेचं आहे, तुम्हाला विजिबल होणं गरजेचं आहे. कारण लोक इझिली ट्रस्ट करत नाहीत, त्यामुळं थोडं टफ आहे. नाहीये, टफ नाहीये, फक्त मला प्रेझेंट करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, क्लिअर. आता यामध्ये आपण काय करणार, आपण यामध्ये टाकणार 3 ते 4 प्रकारे कंटेंट टाकणार आपण यामध्ये. पहिला आहे व्हॅल्यू बेस्ड रील्स, ज्यामध्ये आपण काय करतो, समोरच्या लीडला आपण काहीतरी असं कंटेंट देतो ज्याच्यामुळे त्याला व्हॅल्यू भेटत आहे. समजा एक्झाम्पल पकडूया, आता एक स्टुडंट आहे, आपण स्टुडंटला काय दिलं की 5 टिप्स फॉर द बेटर स्टडी. 5 टिप्स सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा, तुमची स्टडी इझी होईल. एक हाऊसवाईफ आहे, त्यांना टाइम मॅनेजमेंट होत नाही, टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी हा स्टेप फॉलो करा. सिंपल. म्हणजे ज्यामुळं लोकांना व्हॅल्यू भेटेल, त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. हे दोन्ही पोस्ट एकामध्येच येतात, व्हॅल्यू बेस्ड आणखी प्रॉब्लेम सॉल्विंग मध्ये. फक्त यामध्ये वरल्यामध्ये आहे रील्स, दुसऱ्यामध्ये खाली आहे प्रॉब्लेम सॉल्विंग कॅरोजल पोस्ट मध्ये, जो की आपण आपली छोटेसे पोस्ट बनवतो 4 ते 5 किंवा 7 स्लाइड्सचे, आणि त्याच्या माध्यमाने आपण लोकांना गाईड करतो. किती लोकांना माहिती आहे अबाउट कॅरोजल पोस्ट? टाईप करा मी, जर तुम्हाला माहिती असेल कॅरोजल पोस्ट बद्दल. लवकरात लवकर टाईप करा. टाईप मी. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहिती नाहीये. कॅरोजल पोस्ट म्हणजे आपण इंस्टाग्रामवरती असे पोस्ट टाकतो ज्यामध्ये 5, 6, 7, 10 असे स्लाइड्स असतात. स्लाइड्स एक वाचतो, स्लाइड करतो, दुसरी वाचतो, स्लाइड करतो, तिसरी वाचतो, असं त्याला म्हणतात कॅरोजल पोस्ट. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, आपण जेव्हा कंटेंट बनवतो प्रॉब्लेम सॉल्विंग आणि व्हॅल्यू बेस मध्ये आपण लोकांची काहीतरी प्रॉब्लेमचा सोल्युशन देतो. तुम्हाला मी एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि याच्या अगोदर पण ऑन कंटेंट क्रिएशन असे बरेच स्किल झालेत, म्हणजे असे बरेच ट्रेनिंग झाले आहेत. तुम्ही एक वेळेस गो थ्रू करू शकता आपल्या ट्रेनिंग सेक्शन मध्ये जाऊन. आणि लवकरच म्हणजे मी तुमच्यासाठी परवाच सेशन पण घेऊन येत आहे. ठीक आहे. त्यानंतर ट्रस्ट बिल्डिंग स्टोरीज. आता हे कुठं टाकणार बरं, हे कसं करायला, आपण तुम्ही त्याच्यामध्ये आपली स्वतःची जर्नी शेअर करू शकता की मी अशी सुरुवात केली आहे. ज्या लोकांनी माझा अगोदरचा कंटेंट नाही पाहिला, मी अगोदर काय करायचं माहितीये का, मी माझी जे रिअल स्टोरी आहे, ज्या गोष्टी मी फेस केल्या आहेत, मी ज्या अडचणीमध्ये होतो, माझी लाईफ मी इंस्टाग्रामवरती अगोदर शो करायचो.
अगोदर मी माझी लाईफ इंस्टाग्रामवरती दाखवायचं लोकांना. ओके. मग तेव्हा लोकांनी इझिली त्याला ट्रस्ट केला. म्हणजे हे जे स्टोरी टेलिंग आहे ना, हे जे आपण लोकांना स्टोरी गाईड करतो ना, ते एक ऍक्च्युली आपला एक खूप मोठा ट्रस्ट बिल्डिंग फॅक्टर आहे. आणि त्याला पाहून लोकांना आपण खूप ऑथेंटिक आहे असं वाटतं. लोकांना रॉ कंटेंट खूप आवडतं लोकांना. तुम्ही पाहिलं असेल बरेच असे व्हिडिओ लाईक लोक कंटेंट टाकतात ज्यांनी खूप चांगले रेटिंग केले पण त्यांचं कंटेंट व्हायरल जात नाही. पण काही लोक असे असतात ज्यांनी काहीच नाही केलं, स्टील त्यांचा कंटेंट खूप जातो व्हायरल. ठीक आहे. तर ट्रस्ट बिल्डिंग स्टोरीज तुमची लाईफची रिअल जर्नी, किंवा तुमच्या टीम मध्ये किंवा तुमच्या आपल्या कंपनीमध्ये कोणी शून्यातून सुरुवात केली होती, त्यांनी अचिव्हमेंट केली आहे, जे पण असेल ते आपण त्यामध्ये टाकू शकतो. त्यानंतर आहे रिझल्ट अँड टेस्टिमोनियल्स. हे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप स्टोरीला किंवा आपण इंस्टाग्राम स्टोरीला टाकतो, ज्यामध्ये लोकांनी काहीतरी लाईक अर्निंग केली असेल किंवा काही नवीन परचेस केलं, फोन घेतलं, अचिव्हमेंट केली, ट्रिप क्वालिफाय केली, घरामध्ये गाडी घेतली, घर बांधलं, जे काही असेल ते यामध्ये आपण मेन्शन करतो रिझल्ट अँड टेस्टिमोनियल्स मध्ये. ठीक आहे. क्लिअर गेस क्लिअर. टाइप करा, इथे पण क्लिअर तुम्ही सर्वांना. टाइप क्लिअर इफ क्लिअर टिल नाव. टाइप क्लिअर प्लीज. क्लिअर ना. खूप छान. खूप छान. खूप छान. ठीक आहे. हा. नाव आता आपण आलो आहोत लीड मॅनेजमेंट अँड क्लोजिंग सिस्टम. आता लीडने तुम्ही तुम्ही कंटेंट टाकला, तुमच्याकडे लीड्स आली, पण आता लीडला आपण कशा प्रकारे फिल्टर करणार, त्यांना कशा प्रकारे ओळखणार आपण की हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती खरोखर जेन्युइन आहे की हा व्यक्ती फक्त टाइमपास करत आहे. तुमच्याकडे असे काही लोक आले असतील ज्या लोकांनी फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन घेतली पण त्यांनी रिस्पॉन्स नाही दिला. लोक फक्त बघून जाऊया, टाइमपास करूया अशा हेतूने पण येतात. ठीक आहे. जेव्हा समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल लीडने तुम्हाला कॉन्टॅक्ट केला, तुम्ही त्यांना आपला सर्व डेटा शेअर केला, व्हिडिओ शेअर केला, आणि नेक्स्ट डेला तुम्ही त्यांना एक अपडेट दिले की हे डिअर, तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर मला व्हिडिओमध्ये पाहिलेल्या कोणत्या पण 2 पॅकेजचे नाव सांगा. आता ज्याने पाहिलं आहे त्याने तुम्हाला नाव सांगतीलच, ज्यांनी नाही पाहिलं ते लोक तुम्हाला इग्नोर करतील. मग तेव्हा आपल्याला समजतं की समोरचा व्यक्ती जो आहे, अदर ही इज इंटरेस्टेड ऑर नॉट. बरोबर ना. हा. मग त्यामुळं तुम्हाला हे क्रॉस क्वेश्चन्स करणं, तुम्हाला हे फिल्टरिंग करणं गरजेचं, कारण तुमचं त्यामध्ये टाइम वाया जायला नको. ठीक आहे. यामुळे तुमची एनर्जी वाचेल, तुमचे एफर्ट्स वाचतील, समजेल की म्हणजे समोरची जी व्यक्ती आहे तो सिरियस आहे का नाही. समजा आता गौरवने या ठिकाणी मला कॉन्टॅक्ट केला आहे, त्यांना काम करायचं नाही ऍक्च्युली, पण त्यांनी फक्त विचार केला की एक वेळेस बघू काय असतं हे. हे लोक ऑनलाईन बिझनेस लय म्हणत आहेत, एक वेळेस ट्राय करून बघूया, बघून घेऊया. आता मी गौरवला 100 बेनिफिट सांगितले, गौरव तुम्ही हे करा, ते करा, हे करा. पण प्रॉब्लेम असा आहे की गौरवला काम करायचंच नाही ना. हा. मग त्यामुळं आपल्याला फिल्टर करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे डेली सॉर्टिंग करणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे यामुळे तुम्हाला तुमच्या लीडची क्लॅरिटी भेटते. त्यानंतर आहे दुसरा फॉलो प्लॅनर. लीडने कॉन्टॅक्ट केला, तुम्ही त्यांना सर्व गोष्टी क्लिअर केले, आता लीडला एनरोल करायचं, पण त्यांना डाऊट आहेत किंवा त्यांनी बोलले की मला 4 दिवस टाइम हवा आहे. मग तोपर्यंत तुम्ही त्यांना आणखीन गोष्टी क्लिअर करणार. या ठिकाणी या लोकांनी इथे इन्कम केली आहे, ट्रेनिंग चालू आहेत. जे पण आपण फॉलोअप मध्ये टाकतो ना, ब्रॉडकास्टद्वारे, कॉलिंगद्वारे, किंवा जे पण आपण आपल्या मार्केटिंगद्वारे करतो, स्टेटसद्वारे करतो, हे पूर्ण फॉलोअप मध्ये येतं. आणि लक्षात ठेवा, आपल्याला कोणताही टास्क
एखादी वेळेस मिस केला तरी ठीक आहे, इट इज ओके, बट तुमचा हा जो फॉलोचा टास्क आहे ना, हा अजिबात मिस झाला नाही पाहिजे. बिकॉज फॉलो हा मॅन्डेटरी टास्क आहे. 70 to 80% ऑफ सेल्स कम्स बिकॉज ऑफ फॉलोज. फॉलो हा सर्वात महत्वाचा पॅटर्न आहे. ठीक आहे. रोज ट्रॅकिंग करा की मी आज काय टाकलं, मी किती स्टेटस टाकले आज, मी टेस्ट मनीला टाकलं, मी ट्रेनिंग बद्दल टाकलं, आज मी कोणी एनरोल केलं ते टाकलं मी. म्हणजेच तुम्ही तुमचा इन्कम ट्रॅकर जे तुम्ही ऍक्टिव्हिटी केली ना, जास्ती करू नका, त्याला फक्त फॉलो करा की मी ऑब्झर्व करा की मी काय केलं आज. ठीक आहे. सिंपल आहे, यामध्ये काय तसे हार्ड नाहीये. जोपर्यंत तुम्ही यावरती काम नाही करणार तोपर्यंत तुम्हाला हे टफ वाटेल, पण इट इज डेड इझी. इट इज व्हेरी इझी. फॉलोअप मध्ये आपण डेली एक फिक्स फॉर्मॅट बनवा आणि त्यामध्ये आपण कंटेंट अपलोड करतो, मार्केटिंग करतो आपण व्हॉट्सअपद्वारे, ब्रॉडकास्टद्वारे, किंवा आपण करतो आपल्या इंस्टाग्रामद्वारे. त्यानंतर आहे ऍक्टिव्ह लिझनिंग. हे कधीच म्हणजे जेव्हा आपण लीडला कॉल करण्याच्या अगोदर किंवा लीडला आपण क्लोज करण्याच्या अगोदर लीड बोलते की सर मला स्टार्ट करायचं आहे पण मला काही प्रश्न आहेत, आपण कॉलवरती कनेक्ट करू शकतो का. तेव्हा आपण त्या लीडला कॉलवरती कनेक्ट केला. आपण अगोदर नॉर्मल इंट्रोडक्शन घेतलं की काय करता, कुठून आहात, काम का करायचं आहे, बोलून घेतलं. बोलताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही फक्त 20-30% बोललं पाहिजे, बाकी 80% पहिल्या कॉलवरती 70% लीड बोलली पाहिजे. कुठून आहात, काय करता, काम का करायचं आहे, अशी कोणती गोष्ट होती ज्यापर्यंत तुम्ही आतापर्यंत हा काम केलं नाही किंवा तुम्ही तुमचे गोल्स अचीव करले नाहीत, म्हणजे जे पण असं पूर्ण एक कनेक्शन बिल्ड करण्यासाठी. कारण जोपर्यंत तुम्ही लीडची प्रॉब्लेम समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना आपला सोल्युशन किंवा आपली सर्व्हिस देऊ शकणार नाही, कारण त्यांना काय हवं आपल्याला माहितीच नाही ना. त्यामुळं तुम्हाला अगोदर ऍक्टिव्ह लिसनिंग करणं महत्वाचं आहे. कस्टमरच्या प्रमाणे, त्यांच्या गरजेप्रमाणे आपण त्यांना सोल्युशन द्यायचं आहे. अगोदर आपल्याला पिच करण्याच्या अगोदर अंडरस्टँड करायचं आहे की आपण त्याला ऍक्च्युली काय हवं आहे. असं नाही की आपल्याकडे 40 कोर्स आहेत, त्यांनी कॉन्टॅक्ट केलं, आमच्याकडे 40 कोर्स आहेत, ते पूर्ण कोर्स घ्या. नाही, यू हॅव टू अंडरस्टँड की त्यांना कम्युनिकेशन शिकायचे, त्यांना व्हिडिओ एडिटिंग शिकायची आहे. ओके. लास्ट आहे CTA, म्हणजे ज्यामध्ये आपण लोकांना व्हॅल्यू दिली. आता गोष्ट आहे स्टार्ट करण्यासाठी. तर जर तुम्हाला स्टार्ट करायचं आहे तर तुम्ही यामध्ये हा प्रोसेस फॉलो करा, किंवा तुम्ही तुमचे पूर्ण मला डिटेल्स शेअर केला, फुल नाम, फुल नेम, ईमेल ID, कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा, तुम्ही पेमेंट करा, झालं. हे आहे CTA. ऍक्शन घेतलं. जास्ती नाही आहे, 4 ते 5 गोष्टी. जर तुम्ही या गोष्टी 1 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये मास्टर केला ना, यू डोंट नीड एनिथिंग एल्स. युअर क्लोजिंग skills directly impact your bank balance. Practice daily, refine your pitch, and watch conversions soar. ओके. तात्पर्य याचं की डेली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुम्ही जितकं स्वतःला इम्प्रूव्ह करणार, प्रॅक्टिस करणार, तुमचा पहिला कॉल खराब जाईल, दुसरा इम्प्रूव्ह होईल, तिसरा इम्प्रूव्ह होईल, 10वा कॉल इम्प्रूव्ह होईल, 100वा कॉल इम्प्रूव्ह होईल, असं करत तुम्ही त्यामध्ये पूर्ण मास्टर बनता. मग तेव्हा तुम्हाला त्यामध्ये कोणी बीट करू शकत नाही. म्हणजे आपण कुठे ना कुठे आपल्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचा सोल्युशन असतो. समजलं. आता आहे फॉलोअप सिस्टम. फॉलोअप सिस्टम मध्ये तुम्हाला बोललो होतो ना मी काल, आता काय बोललो होतो की 70 to 80% ऑफ सेल्स कम्स फ्रॉम युअर फॉलोअप. 70-80% गोष्टी फॉलोअप मध्ये होतात. मला सांगा, तुम्हाला इथपर्यंत क्लिअर आहे. हा, फॉलोअप सिस्टम, व्हॉट्सअप स्टेटस, ब्रॉडकास्ट लिस्ट आणि कन्सिस्टन्सी. आता आपण डेली व्हॉट्सअपला काय टाकतो, डेली व्हॅल्यू, रिझल्ट झाले, आपले ट्रेनिंग बद्दल झालं, ऑफर बद्दल झालं, कोणी एनरोल केलं हे टाकतो आपण. एखादी स्टोरी ज्यामुळे आपल्याला लोक
रिलेट करतील, आपली रिअल लाईफस्टाईल झाली. ओके. म्हणजेच तुम्ही डायरेक्टली एका व्यक्तीच्या मागे न लागता त्यांना आपण इनडायरेक्टली आपल्या स्टेटसच्या माध्यमाने त्यांना आपण व्हॅल्यू देत आहोत. याचा अर्थ असं होतो, आपण लोकांना अट्रॅक्टिव्ह मार्केटिंग करून, लोकांना शोकेस करून, रिझल्ट दाखवून त्यांना आपण क्लोज करत आहोत. ठीक आहे. व्हॉट्सअप स्टेटसमध्ये आपण ह्या गोष्टी टाकू शकतो. टेस्टिमोनियल झाला, ट्रेनिंग बद्दल, तुमची पर्सनल लाईफ झाली. ओके. ऑफर बद्दल झालं, मेंटरशिप रिगार्डिंग यू कॅन पुट. त्यानंतर आहे ब्रॉडकास्ट लिस्ट. ही खूप कमी यूज करा सध्याला तरी, कारण इंस्टाग्राम सॉरी व्हॉट्सअपचा इश्यू होतो. ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणजे काय असतं, एक प्रकारचा ग्रुप ज्यामध्ये आपण काय करतो, एखादा मेसेज टाकतो आणि त्यावेळी आपण त्या ब्रॉडकास्टमध्ये किती लोकांना ऍड केलंय त्यांना तो मेसेज जातो पर्सनली, ग्रुपमध्ये नाही. सिंपल आहे. यामध्ये आपण ऑफर रिगार्डिंग टाकलं किंवा कोणी इन्कम केली ते टाकलं, किंवा त्यांना आपण पर्सनल गोष्टी शेअर केला की हे हाऊसवाईफ आहे, त्यांनी हे केलं, त्यांनी हे सुरुवात केली, अशा प्रकारे. त्यानंतर आहे सर्वात इम्पॉर्टंट पार्ट, जो की आहे कन्सिस्टन्सी. फॉलो केलेल्या लोकांमधून 80% कन्व्हर्जन्स येतात. मोस्ट सेल्स हॅपन बिटवीन 5th to 12th टच पॉइंट. नेव्हर गिव्ह अर्ली. म्हणजे समजा लीडने कॉन्टॅक्ट केला आहे, एक ऍव्हरेज आहे की आपण जोपर्यंत लीडला कमीत कमी 5 ते 7 किंवा 12 पर्यंत आपण त्यांचा फॉलोअप घेत नाही, तोपर्यंत तुमची लीड क्लोज होत नाही म्हणून. तर एक वेळेस कॉन्टॅक्ट केलं, त्याने रिप्लाय नाही दिलं, तर आपण त्यामध्ये होप नाही सोडणार. आपण त्यांना इतर गोष्टी नर्से करत राहणार की हे या ठिकाणी हे ते आहे म्हणून. चुकी काय होते माहिती का, आपण 2 दिवस ट्राय केलं, लीडने रिप्लाय नाही दिला, आपण सोडून टाकलं. नाही, अजिबात असं नाही करायचं आजकाल. ठीक आहे. सॉरी. नेव्हर गिव्ह अप अर्ली. रिमेंबर, द फॉर्च्यून इज इन द फॉलो. Most marketers quit after first or second attempts. Your persistence is your competitive advantage. म्हणजे तात्पर्य हेच आहे की प्रत्येक वेळेस जेव्हा आपण ब्रॉडकास्ट फॉलोअप करतो, त्यामध्ये आपण स्वतःला इम्प्रूव्ह करणार आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये, आपल्या कंटेंटमध्ये, ज्यामुळे ते लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होऊन येतील. गॉट इट गेस? क्लिअर? क्लिअर ऑल? समजतं ना? इझी वाटतं ना? टफ नाहीये. इट इज नॉट टफ. फक्त प्रॉपर इम्प्लिमेंट करणं शिकणं एवढंच आहे. तुम्हाला या ठिकाणी 4 वर्ष डिग्री लागत नाही. ओन्ली 3 महिने द्या. 3 महिने 4 गोष्टीवरती काम करा. तुम्हाला कोणी हरू शकत नाही. मी तेच करतोय आता. अगोदर मी खूप घाई करायची कुठल्याही गोष्टीमध्ये, म्हणजेच व्हाईल स्पीकिंग किंवा काही सांगताना किंवा काही बोलताना, कारण मला फंबलिंगचा इश्यू होता. पण मी त्याला डे बाय डे इम्प्रूव्ह केलं. अगोदर मी ट्रेनिंग खूप घाईमध्ये घ्यायचो. ऍज कम्पेअर टू दॅट टाइम आता थोडंसं कम्फर्टेबली घेत आहे मी. मला गोष्टी समज लागल्या आता मी कसं करतो म्हणून. तात्पर्य हेच आहे की तुम्ही डेली स्वतःला कन्सिस्टंट ठेवणार, इम्प्रूव्ह करणार. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. अदरवाईज तुम्ही इश्यू फेस करत राहणार. ठीक आहे. ज्या लोकांनी लिहून नाही घेतलं, याचा स्क्रीनशॉट घ्या, सो यू कॅन नोट इट डाऊन इट लेटर. ठीक आहे. ओके. नाउ वी आर at the end of the session, and this is just a calculation. जेव्हा आपण इतर तुम्हाला गोष्टी सांगितल्या होत्या, त्यावर आपण पूर्ण फॉलोअप काम करतो,
ब्ल्यूप्रिंट काय होते आपल्या, 30K अर्न कसं करणार. आता हे पूर्ण तुमच्या पॅकेजवर डिपेंड करतं. समजा तुमच्याकडे 400 लीड्स आहेत. ओके, तुमचं टार्गेट काय आहे की तुम्ही 6 किंवा 7 किंवा 8 लीड्सला क्लोज करणार. कमीत कमी सांगतो आम्ही, जर तुम्ही पीबीएस आपला डीएसएस घेतला मग समजा, काय पण असू द्या, 6 सेल्स, 6 7 सेल. जर तुम्ही फायनान्स घेतला तर झालं, संपलं मग, ओनली 3 सेल्स. आयकॉनिक घेतला तर तुम्ही 4 ते 4.5 म्हणजे 5 सेल झाले. पीबीएस घेतला, पर्सनल ब्रँडिंग हब समजा, मी या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलं आहे पर्सनल ब्रँडिंग हब साठी. एकामध्ये तुम्हाला कमिशन भेटतं 4,000 रुपये. जर तुम्ही 5 केले तुम्हाला त्यामध्ये कमिशन भेटणार 20,000 रुपये. 7 केले 28,000. 8 केले 32,000. म्हणजे तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन दिलंय मी. हे तुम्ही तुमच्या प्रकारे 30K हिट करण्यासाठी बेसिक कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे. आता हे बघा, लास्ट डेली तुम्हाला या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत कमीत कमी 30 ज्यामुळे तुम्ही तुमचा हा इन्कमचा टार्गेट इझिली हिट करू शकता. आणखीन ते पण कन्सिस्टंटली. तुम्हाला त्यासाठी लागतील डेली करण्यासाठी ह्या ऍक्टिव्हिटीज. त्यामधलं पहिला आहे, अप्स डाऊन येतील, रिझल्ट येणार नाही, कोण निगेटिव्ह करेल, तेव्हा आपण पॉझिटिव्ह राहणार. दुसरी गोष्ट, आपण डेली 4 ऍक्टिव्हिटी करणार, जे तुम्हाला सांगितलं होतं मी. स्किल इम्प्रूव्ह, डेली कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करा. नॉट प्रयत्न करा, डेफिनेटली कंटेंट टाकाच. आणि कमीत कमी सुरुवातीला इफ यू वॉन्ट टू मेक 30K पर मंथ, 100 ते 150 लीड काम तुम्हाला काम करावं लागेल, जास्त नाही. ठीक आहे. पर मंथ फॉलोअप शिकून घ्या, क्लोजिंग शिकून घ्या. अँड येस डेफिनेटली जर तुम्ही ह्या प्रॉपरली गोष्टी फॉलो केला, this is just number. You can make 50K also, you can make 1 lakh also. It is damn possible. ठीक आहे. लक्षात ठेवा, आजपासून आपली जर्नी सुरुवात झाली. म्हणजेच जे आपण या ठिकाणी शिकलो आहात त्याला प्रॉपरली फॉलो फॉलो करणार, इम्प्लिमेंट करणार, तेव्हाच रिझल्ट येईल. नाही तर नाही, मग काय पण नाही, पालता हरीवर पाणी असं होईल. ठीक आहे. तात्पर्य असं आहे की सांगण्याचा, जे शिकतो आपण त्याला इम्प्लिमेंट करा. कारण हे बघा, तुम्ही डेली ट्रेनिंग अटेंड करताय, तुम्ही त्याला तुम्ही त्याला इम्प्लिमेंट नाही करताय, मग तेव्हा हेल्प होत नाही तुम्हाला अजिबात. म्हणून प्रयत्न करा, जे शिकताय त्यावरती काम करा, त्याला इम्प्लिमेंट करा, हे महत्वाचं आहे. ओके. लक्षात ठेवा ऑलवेज, मी एक वेळेस पूर्ण पीपीटी शो करतो, काही लोकांनी स्क्रीनशॉट नाही घेतला असेल तर परत एक वेळेस घेऊन घ्या. ठीक आहे. आता हे इथून घ्या, इथून टेक स्क्रीनशॉट, तुम्ही नाही घेतलं तर. हे महत्वाचं आहे, हे पण घ्या. फॉलोअप सिस्टम डन. Okay, now, guys, tell me now, like, what is the question, guys, do you have right now? बघतोय एक वन बाय वन.
सर क्वेश्चन होता ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये आपण लक्षात घ्या, ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये डेली शेअर नाही करायचं, कारण आपली लीड, जर तुम्ही त्यांना डेली मेसेज केला तर तुमची लीड इरिटेट होते. ठीक आहे, तसं करू नका. काल योगेश सरांनी खूप क्लिअर सांगितलं आहे की अगोदर आपण त्यांना नर्सरी करणार, मग त्यासाठी आपण वीकली एक किंवा दोन ब्रॉडकास्ट करणार. ठीक आहे, लक्षात ठेवा त्यामध्ये पण असं कोणता पण स्पेसिफिक पॅटर्न वापरू नका की तुम्ही 100% गॅरंटी इन्कम करू शकता, असं कोणताही शब्द वापरू नका ज्यामुळे तुमचं व्हॉट्सअप सेफ राहील. गाईज, टर्न ऑन युअर कॅमेरा झालं आपलं लास्ट फॉर द 5 मिनिट्स सेशन आपला असेल. ओके, आफ्टर दॅट तुम्ही नंतर कॅमेरा ऑफ करू शकता. हा, आणखी काय प्रश्न आहे तुमच्या लोकांचे? मी नव्हती आज, काल ट्रेनिंग लिंक मिळेल का कालची? हा, भेटेल भेटेल, डेफिनेटली भेटेल. एक वेळेस ग्रुपमध्ये इन्फॉर्म करा परत एक वेळेस. ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये फक्त 250 लोक ऍड होतात. हा येस, स्नेहलताई, ब्रॉडकास्टमध्ये फक्त 256 लोक ऍड होतात. जर तुमच्याकडे जास्त लोक असतील तर दोन लिस्ट बनवा, नो इश्यू. पण लक्षात ठेवा जास्त त्यामध्ये स्पॅमिंग करू नका, कारण समोरच्या लोकांना इरिटेट होतो, मग तेव्हा लोक ते ब्लॉक केले किंवा रिपोर्ट मारलं तर आपला अकाउंट धोक्यात जाऊ शकतो. व्हॉट्सअपचा नंबर, कंटेंट काय टाकायचं हेच कळत नाही. ठीक आहे, कंटेंट काय टाकायचं अगोदर हे तुम्हाला, अगोदर तुमचं निश काय हे सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला. किंवा मी जे स्टुडंट आहे ना, मी लोकांना कशी हेल्प करू शकतो किंवा मला असं काय येतं ज्यामुळं लोक माझ्याकडे आले पाहिजे. मी अगोदर सांगितलं बरेच लोकांना. इफ यू वॉन्ट, आणखी रिक्वेस्ट, मी ग्रुपमध्ये माझी लिंक शेअर करेन. माझा एक सेशन झाला होता ऑन स्पेसिफिकली आपण कंटेंट काय टाकणार, म्हणजेच आपण कोणती निश निवडणार. तुम्ही हाऊसवाईफ आहात, तुम्ही जॉब करता किंवा तुम्ही स्टुडंट आहात, तर कोणती निश निवडली पाहिजे, कसं काम केलं पाहिजे त्यावरती, आणि कंटेंट काय टाकलं पाहिजे त्याबद्दल तुम्हाला मी ग्रुपमध्ये आता लगेच आफ्टर दिस ट्रेनिंग लिंक शेअर करेन. ठीक आहे, धनश्री, यू कॅन वॉच दॅट. सर जर मी पर्सनल, तसं सर मी पर्सनल ब्रँडिंग हब जॉईन झाले असेल तर मी फक्त पर्सनल ब्रँडिंग हबच प्रमोट करू शकते का? नाही, तुम्ही कोणताही कोर्स प्रमोट करू शकता. समजा तुम्ही अल्फा केला, तुम्हाला 900 येतील कमिशन. तुम्ही डीएसएच केला, तुम्हाला 2250 येतील. तुम्ही जर पीबीएच केला, तुम्हाला त्यामध्ये 4000 येईल. पण समजा जर तुमच्याकडे पीबीएच पॅकेज आहे, तुम्ही तेव्हा आयकॉनिक किंवा फायनान्स पॅकेज केला, मग समजा तुमच्याकडे जो पॅकेज आहे तुम्हाला जास्तीत जास्त त्याच पॅकेजचं कमिशन देतो. म्हणजे तुमच्याकडे आहे पर्सनल ब्रँडिंग हब, तुम्ही आयकॉनिक रेफर केला किंवा तुम्ही फायनान्स रेफर केला, तरीही तुम्हाला 4000 रुपये कमिशन देतो फक्त. तर ट्राय करा, पॅकेज अपग्रेड करा, सर्वात बेस्ट ऑप्शन. ठीक आहे, कारण तुम्हाला सर्वांसाठी गुड न्यूज अशी आहे की 5 तारखेला कंपनीचे खूप मोठे इव्हेंट आहे ज्यामध्ये नवीन कोर्सेस पण लॉन्च होणार आहेत. AI वरती झालंय, ग्राफिक डिझाईन वरती झाले, फिलान्सिंग वरती झाले, आणखीन मे बी सरप्राईज बरोबर. ठीक आहे, मी रिव्हील नाही करणार. माझं कंटेंट चांगलं नाही वाटत. हा, ज्योती मॅम, हा, तुमचं कंटेंट बघितलं आहे मी. तुम्ही काय केलं आहे, दुसऱ्यांचे कंटेंट घेऊन तुम्ही आपल्या अकाउंटला टाकलं, हे चुकीचं आहे. हे काम नाही करणार. ओके, त्याला चेंज करा. अगोदर समजून घ्या कसं काम करतं, तेव्हा तुम्ही त्यावरती ऍक्टिव्हिटी करायला सुरुवात करा. सर मला जॉईन होऊन 16 दिवस झाले. अगोदर पूर्ण प्रोसेस कंप्लीट केलं करा तुम्ही अगोदर. वैष्णवी, फर्स्ट अगोदर समजून घ्या काम काय, कसं काम होतं, कंपनी काय प्रोव्हाइड करते, मला कंपनीबद्दल काय माहिती आहे. तुम्ही लीड जनरेट करणार का, इट इज ओके, करू शकता. पण तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला कंपनीबद्दल, प्लॅटफॉर्मबद्दल सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपर करता येतात. तुम्ही त्यामध्ये आपली कुठे ना कुठे एक 70% 80% एक्सपर्टीज घेतली असेल तरच.
असं नको व्हायला तुम्ही रील टाकलं, तुम्ही कंटेंट, तुम्हाला लीड आली तुम्हाला, पण तुम्हाला माहितीच नाही की लीडला काय सांगायचं, मग तेव्हा काय करणार तुम्ही सांगा मला. विल यू गो टू द स्पॉन्सर? नाही ना. सर मी माझा कंटेंट डेट पूर्ण प्रॉपर समजते, बट कुठे प्रॉब्लेम येतो समजत नाही लीडला. ठीक आहे. मला सांगा स्नेहल ताई, तुमच्याकडे लीडचा फ्लो कसा आहे? म्हणजे डेली लीड येते, कधीतरी लीड येते. कारण काय होतं माहिती का, यामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट आहे लीडचा फ्लो. म्हणजेच तुमच्याकडे लीड डेली किती येत आहेत, काय येत आहेत, हे महत्वाचं आहे. तुम्हाला हे पण माहिती नाही का, म्हणजे फायनान्स पॅकेज सेल केल्यानंतर किती कमिशन येईल म्हणून? मग तुम्ही काम कसं करणार? तुम्हाला अगोदर बेसिक गोष्टी क्लिअर करून घ्याव्या लागतील ना मग. अगोदर बेसिक गोष्टी क्लिअर करून घ्या तुमची. तुम्ही मार्केटिंग करू नका आणखीन. ठीक आहे, जे पण असेल ते आयकॉनिक असू दे किंवा काय पण असू दे, पण तुम्हाला कंपनीबद्दल नॉलेज असलं पाहिजे. जेव्हा आपण फायनान्स पॅकेज सेल करतो, त्यामध्ये डायरेक्टली 11,000 कमिशन भेटतं. लीड जनरेशन कुठे, लीड प्रेझेंटेशन व्हिडिओ बघितल्यानंतर रिस्पॉन्स नाही येत. तेच ना, समजा तुम्ही 10 लोकांना व्हिडिओ शेअर केला, तर 10 मधले 10 लोक तुम्हाला रिप्लाय नाही करणार. दोघं करतील किंवा एक जण करेल किंवा ते पण नाही करणार. मॅटर काय करतं माहिती का, की तुमच्याकडे काय, किंवा तुम्ही आपली ऑथॉरिटी त्यांच्यासमोर कशी बनवली आहे, हे मॅटर करतं. पण त्यासाठी अगोदर तुम्हाला तुमच्यावरती काम करावं लागेल, तुम्हाला कंटेंटवरती काम करावं लागेल. तेव्हाच समोरचा व्यक्ती इंटरेस्ट दाखवतो की हा, हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती मला काहीतरी शिकवू शकतो. मला सांगा, आपण एखाद्या व्यक्तीकडे गेलो, ते सोडा, आज तुम्ही ट्रेनिंग मध्ये का आहात? कारण मी तुम्हाला काहीतरी शिकवतो, मला काहीतरी नॉलेज आहे. जर मलाच काही येत नसतं तुम्हाला, मी जर ट्रेनिंग मध्ये ये म्हणलं तुम्ही आला असते का इथे? नाही ना. अरे यालाच काय माहिती नाही, हे काय मला सांगणार? हा ना. ट्राय टू अंडरस्टँड. अगोदर नंबर्स होते खेळ, नंबर्स वाढवा पहिली गोष्ट, दीपाली ताई. किंवा अगोदर तुमचं कंटेंट इम्प्रूव्ह करा, तुमचं पर्सनल ब्रँड तयार करा. म्हणजे त्यामुळे लोकांना इझिली ट्रस्ट होईल आणि ते लोक तुम्हाला एक ऑथॉरिटी समजून रिप्लाय पण करतील. मला पण होतं. आज माझ्याकडे समजा लीड 30 आले, मला 30 लोक रिप्लाय नाही करतात, नाही करत. त्यामधले 5 लोक रिप्लाय करतात फक्त, की मी सर बघितले म्हणून. 6 लोक, 10 लोक मॅक्स टू मॅक्स. रेशिओ येतो, रेशिओ खूप कमी असतो, पण इट्स ऑल अबाउट द नंबर्स गेम. किती दिवस लागतील पूर्ण कोर्स पूर्ण करण्यासाठी, हे बघा, हे तुमच्यावर डिपेंड करतं. बट ॲज अ ॲव्हरेज, तुम्ही जर दिवसामध्ये 3-4 तास दिले तर 25 डेज 1 मंथ प्रॉपर समजून घेण्यासाठी हे इनफ आहे टायमिंग. ठीक आहे. सर फायनान्स एक्सपर्टनी चालू केलं आहे, मग बाकी स्किल अजून काय करू शकते ॲफिलिएट मार्केटिंग नाही करायचं तर? ठीक आहे, काय अडचण नाही. तुम्ही काय करा, फ्रीलान्सिंगसाठी करा, ट्राय करा. फ्रीलान्सिंग म्हणजे आप काय करा, कोणतं पण एखादं स्किल पकडा. ठीक आहे. व्हिडिओ एडिटिंग झाली, ग्राफिक डिझायनिंग झालं, मेटा ॲड झालं, किंवा वेबसाईट डेव्हलपमेंट झालं, कोणतं पण एखादं स्किल पकडा आणि ते स्किल शिका, त्यावरती काम करा. आणि तुम्हाला सोबत सांगतो, काय करा, आपला जो आयकॉनिक पॅकेज आहे, आयकॉनिक पॅकेजमध्ये तुम्हाला फ्रीलान्सिंग मास्टरीवाला इंग्लिशवाला कोर्स आहे, त्याला आपण बघून घ्या एक वेळेस. त्यामध्ये एकूण 16 चॅप्टर्स आहेत. आणि त्या 16 चॅप्टर्समध्ये तुम्हाला पूर्ण कंपनीकडून एक. ओके, तात्पर्य हेच आहे की जे तुम्ही कंटेंट सिलेक्ट करताना, तर सुरुवातीला
तुम्हाला नंबर्सवरती खेळायची गरज आहे. विदाउट नंबर्स ऍफिलिएट बिझनेस बिझनेस इज नथिंग. सर फर्स्ट लीड जनरेट कशी करायची, हेच तुम्ही कंटेंट टाकणार. जे तुम्हाला प्रोसेस मी सांगितलं ना, कंटेंट टाकणं झालं किंवा रेफरन्स मार्केटिंग करणं झालं, सेम तेच करा. एक दिवस करा, 2 दिवस करा, 3 दिवस करा, त्याला कंटिन्यू ठेवा. रिझल्ट येतो. हा, थोडा वेळ लागतो, पण त्यासाठी पेशन्स हवे आहेत. सर व्हॉट्सअपला 800 लीड्स आहेत. मग तुमची मार्केटिंग चुकत असेल, तुम्ही मार्केटिंग करत नसाल, स्नेहलताई, तुम्ही अनम्यूट करू शकता इफ यू वॉन्ट टू अनम्यूट. मी तुम्हाला रिक्वेस्ट टाकली आहे बघा एकवेळेस. हो बोला. आवाज येत नाही मॅम. आवाज येत नाहीये. आवाज क्लिअर नाहीये. ठीक आहे, नो इश्यू. बाकी आणखीन कोणाचे काही प्रश्न आहेत या व्यतिरिक्त? जे काय असेल विचारून घ्यायचं मला. असं नको व्हायला की सर आता तुम्ही मीटिंग मध्ये सांगितलं नवीन. सर तुम्ही आता सांगितलं नवीन असेल तर कॉपी पेस्ट करू शकतो. कॉपी पेस्ट याचा अर्थ असा नाही की आपण दुसऱ्याचं कंटेंट घेऊन टाकलं, असं नाही. त्याचं कंटेंट बघितलं, ऑब्झर्व केला, त्या प्रकारे कंटेंट आपण बनवलं. तुम्ही काय केलं होतं ताई, की तुम्ही ऑफरचा जो फॉर्मॅट होता, जो आपण ऑफर बद्दल टाकलं होतं, तुम्ही ते डाउनलोड करून आपलं रिले टाकलं होतं. तसं नाही करायचं. फायनान्स एक्सपर्ट ने फ्रीलान्सिंग करता येणार नाही का? येते ना, असं काहीच नाहीये. फ्रीलान्सिंग साठी पॅकेज मॅटर करत नाही. इट मॅटर्स कोर्स तुमचं, म्हणजे आपण कोणते स्किल शिकली आहे हे मॅटर करतं. पॅकेज मॅटर करत नाही फ्रीलान्सिंग साठी. नॉट इवन फॉर द ऍफिलिएट मार्केटिंग. फक्त एवढंच की कमिशन बेसवरती डिफरन्स असतो यामध्ये. सर आता मीटिंग ओके. बाकी फ्रीलान्सिंग करू शकते का? येस, फ्रीलान्सिंग करू शकते, काही अडचण नाही. बघा, फ्रीलान्सिंग मध्ये पॅकेज मॅटर करत नाही. फक्त मॅटर काय करतं माहिती आहे का, तुमच्याकडे कोणती स्किल आहे आणि तुम्ही त्या स्किलमध्ये किती एक्सपर्ट आहात, सो दॅट यू कॅन हेल्प टू द पीपल हू नीडेड द हेल्प. सर मी व्हॉट्सअपवरती ओके. बाकी ठीक आहे, डन. ओके. आणखीन काही प्रश्न आहेत मॅम? स्नेहल मॅम तुम्ही कुठे गेलात? आवाज येतोय का? अनम्यूट करा तुम्ही. नाही होत अनम्यूट. ठीक आहे, ठीक आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट टाकली आहे आता. येतोय का सर आवाज? हॅलो तुमचा लॅपटॉप बंद करा. हो सर, येतोय आवाज? हो, येतो येतो. सर मला व्हॉट्सअपला